सर्वांना जय भीम. माझा आवाज येतोय का? कोणी लाईव्ह आला असेल तर कृपया या ठिकाणी कमेंट करा, कारण फक्त मीच दिसतोय मला. जर कोणी आला असेल तर त्यांनी या ठिकाणी कमेंटमध्ये लिहायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे की जे जे आता जॉईन होत आहेत त्यांनी फक्त एक कमेंट जर केली तर मग मी माझ्या बोलण्याला सुरुवात करू शकतोय. अजून एक काही मंडळी म्हणजे 2-4 आले आहेत, तोपर्यंत मी पण शेअर करून घेतो इकडे. मित्र हो, कोण आलेलं आहे ते सौरभ कांबळे आलेले आहेत. सौरभ भाऊ, तुम्हाला जय भीम आहे माझा. आमचे मित्र हृदय मानव आलेले आहेत. हृदय भाऊ जय भीम. सगळे मंडळी जॉईन होत आहेत. तुम्ही पण शेअर करा म्हणजे इतर मंडळींना आपल्याला या ठिकाणी बोलवता येईल. अत्यंत महत्त्वाचा असा विषय आज आपण चर्चा करणार आहोत. तर आवाज स्पष्ट येतोय का? आवाजामध्ये काय खरखर येते किंवा काय असं असेल तरी मला तुम्ही या ठिकाणी सांगा, म्हणजे आपण या ठिकाणी आता टेक्निकल विषय काय असतील ते आत्ताच हे करू शकतो. सौरभ कांबळे जय भीम. दहा 15 लोक आलेले आहेत. आता मला वाटतं सुरू करायला हरकत नाही. फक्त एका मिनिटात मी एक शेअर करतो आणि मग आपण सुरूच करूया. ठीक आहे, आता मला वाटतं की सुरू केलं पाहिजे. या ठिकाणी कोण आलेलं आहे? रोहिदास भाऊ आलेले आहेत. जय भीम. रवींद्र पाईकराव, तुम्हाला जय भीम आहे. या सगळ्या लॉकडाऊनच्या काळात, कोरोनाच्या काळात तुम्ही सर्वजण कसे आहात? खूपच कठीण असा प्रसंग आहे आपल्या देशामध्ये आलेला, आणि कोरोनाच्या ह्या सगळ्या संकटामध्ये आपण सगळेच सफर होतो आहे. पण तरी सत्यशोधक इतिहास परिषद आणि सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट यांनी या व्याख्यानमालेचं लाईव्ह पद्धतीनं आयोजन केलेलं आहे. आमचे मित्र अनिल मामाने आणि कपिल राजहंस यांना मी या ठिकाणी जय भीम करतो, धन्यवाद देतो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त एक विचारांचं मंथन घडवावं या अनुषंगाने त्यांनी या पद्धतीचं लाईव्ह या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तर खूप लोक येत आहेत. आता या ठिकाणी जगदीश कांबळे आलेले आहेत. जय भीम दादा म्हणताय. जय भीम. अर्जुन खंडागडे, तुम्हालाही सप्रेम जय भीम आहे.
सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आता तुमच्या फेसबुक वॉलवरून शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे शेअर होणं गरजेचं आहे. नाही लिस्ट एक मिनिट, एक टेक्निकल विषय इथं होता. सतीश लिस्ट म्हणायचं. असं करत जा. हां, तर मला असं वाटतं की आता विषयाला आपण सुरुवात करूया. सगळ्यांचं स्वागत आहे. थोडंसं टेक्निकल विषय सगळा आता सॉल्व्ह झालेला आहे. लोकही आपले सगळे मित्रमंडळी येत आहेत. दिलीप सावते आलेले आहेत. जय भीम दिलीप भाऊ. प्रदीप जाधव आलेले आहेत. तुम्हालाही जय भीम प्रदीप भाऊ. अमर कांबळे जय भीम. तर आमचे मित्र अनिल मामाणी आणि कपिल राजहंस यांनी ह्या अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीचा हा कार्यक्रम, लाईव्ह कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. लिपसिंग मॅच होत नाहीत असं रोहित आमचे मित्र म्हणतायत. काही टेक्निकल विषय असेल का? हां, नेटवर्क प्रॉब्लेम असणार आहे, त्यामुळं कदाचित असं होत असावं. रोहिदास लोभी कर्जत रायगड येथे शीतलताईंचा कार्यक्रम पाहिजे माझ्या मुलीच्या वाढदिवसादिवशी 10 ऑगस्ट 2021 रोजी. अच्छा, आम्ही खरं तर म्हणजे वाढदिवसावर कार्यक्रम आम्ही कधी करत नाही. आम्ही महामानवांच्या जयंतीला आणि आपल्या सगळ्या चळवळीच्या कार्यक्रमाला हे करतो आहे. तरी तुम्ही फोन करा, आपण त्यावर नंतर बोलूया. तर मित्र हो, आता आपण सुरू करायला काही हरकत नाही. लिपसिंग मॅच नाही झाले तरी आपले विचार मॅच झाले पाहिजेत, एवढाच मुद्दा आहे. तर सुरू करतो मी. मला जो विषय दिलेला आहे तो आहे आंबेडकरी चळवळ आणि शाहिरी जलसे. तर मित्रांनो, आंबेडकरी चळवळीचा श्वास जर काय आहे असं जर आपण म्हटलं तर आंबेडकरी चळवळीचा श्वास हा आंबेडकरी जलसा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महान मुक्तीलढ्यात देशातील हजारो लाखो कलावंतांनी आपल्या लेखणीतून, आपल्या वाणीतून आणि आपल्या साहित्यातून प्रचंड मोठा प्रबोधनाचा जागर घातला. आणि या देशाला, ज्या देशामध्ये जातीव्यवस्थेचा जो जीर्ण असा हा फाड होता, जो पाषाणी हृदय बनवणारा, माणसांना पाषाणी हृदय बहाल करणारा आणि पशुवत वर्तन करायला लावणारा हा जो काही जातीव्यवस्थेचा पहाड होता, त्या पहाडावर आपल्या शाहिरांनी आपल्या पोवाड्यातून, आपल्या गाण्यातून, आपल्या नाट्यातून, आपल्या अभिनयातून, आपल्या संगीतातून प्रचंड मोठा प्रहार केला. आणि या देशामध्ये जलसा नावाचा प्रकार आपण अनुभवत आहोत. जलसा नावाचा प्रकार उदयाला आला. हा जो जलसा जन्माला आला त्याचं मूळ जे आहे ते सत्यशोधकी जलशामध्ये आहे. शाहिरी परंपरा खूप मोठी आहे, शिवकालापासून आलेली आहे. परंतु ज्याला जलसा म्हणतात तो जलसा मात्र हा शिवकाळापासून आलेला आहे. आणि आंबेडकरी जलसा हा पर्टिक्युलर जर आपण बघायला गेलो तर तो प्रामुख्यानं सत्यशोधकीय जलशांच्यापासून प्रेरित झालेला असा हा जलसा आहे. आणि सत्यशोधकांनी पहिल्या प्रथम महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या नेतृत्वामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये जे काही शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांच्या मुक्तीचा लढा उभा केला, त्या मुक्ती लढ्यामधला सांस्कृतिक अवजार म्हणून, एक सांस्कृतिक संघर्षाचं एक अत्यंत बलिष्ठ अशा पद्धतीचं साधन म्हणून जलशांचा उपयोग करण्यात आला. आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी या जलशाकारांना प्रचंड अशा पद्धतीचं बळ दिलं, माया दिली, प्रेम दिलं. आणि ह्या जलसाकारांनी फुल्यांचं काम, शाहूराजांचं काम इमाने बरे केलं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांनी प्रबोधनाचा जागर घातला. सत्यशोधक जलशांचे जे मुख्य आद्य जलसाकार जे होते ते प्रामुख्यानं भीमराव महामुनी हे त्यांचे आद्य शाहीर असे म्हणता येईल, किंवा पहिले सत्यशोधकीय जलसाकार ज्यांना म्हणता येईल. डॉक्टर भगवान ठाकूर यांनी जे काही आंबेडकरी जलसांच्यावर संशोधन केलेलं आहे, तो जलसा हा अत्यंत महत्त्वाचा ते पुस्तक, अत्यंत महत्त्वाचं असं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकात त्यांनी या आंबेडकरी जलशावर प्रचंड अशा प्रकारचं संशोधन करून एक अत्यंत सूक्ष्म अशी काही निरीक्षणं नोंदवून आणि प्रत्यक्ष जलसाकारांच्या मुलाखती घेऊन, जलसाकारांच्या बरोबर राहून एक चांगला संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. स्वभावानं तो पब्लिश केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची खूप सखोलपणे चर्चा केलेली आहे. आणि यामध्ये भीमराव महामुनी हे कसे आद्य सत्यशोधकीय जलसाकार होते याची चर्चा भगवान ठाकूरांनी केलेली आहे. अण्णा मी तुमची लाडकी, मला कशाला करता हो बोडकी, हे गीत महामुनींनी लिहिलं, शाहीर महामुनींनी लिहिलं, भीमराव महामुनींनी. आणि या गीतामध्ये
काय म्हटलेलं आहे बघा तुम्ही, की अण्णा मी तुमची लाडकी, म्हणजे कदाचित ती मुलगी जी आहे ती मुलगी त्यांच्या वडिलांना अण्णा म्हणत असावी आणि अण्णाला ती म्हणते की मी तुमची लाडकी आहे, तुम्ही माझं लहानपणापासून एवढा लाड केलेला आहे आणि मात्र मी विधवा झाल्यानंतर मात्र तुम्ही माझं केशवपण करताय, मला तुम्ही बोडकी करताय. बोडकी हा शब्द प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रात जास्त वापरला जातो, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये. तर ही शाहिरांनी केशवपणाच्या बाबतीमध्ये जो काही फुल्यांनी जो लढा दिला होता, जो काही संप नाव्यांचा घडवून आणला होता, तर त्या संपाला अनुषंगानं आपण जर बघायला गेलो की कलाकाराच्या लेखणीतून अशा पद्धतीचं कवन जन्माला येत असतं. अत्यंत सोप्या शब्दामध्ये मात्र ती अर्थता या ह्याच्यामध्ये भीमराव महामुनींनी आणलेली आहे. आणि बेसिकली सत्यशोधकी जलसे जे होते, म्हणजे तमाशा हा खरं तर जलशांचं जे पूर्व रूप जे आहे हे तमाशा आहे आणि तमाशांची जी परंपरा होती त्या तमाशाच्या परंपरेमध्येच हा जलशाचा विकास झालेला आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि म्हणून जलशांच्या मध्ये काय प्रामुख्याने घडलं आहे, तमाशामध्ये जे काही एक शृंगारिकता किंवा इश्कबाजी किंवा आध्यात्मिक जे काही सगळं वग असायचे पुराणकथांच्यावर अवलंबलेले, हे जे काही सगळं होतं, हा सगळा डोलारा जलसांनी ढकलून दिला बाजूला आणि जलशांनी प्रामुख्यानं त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला, त्याच्यामध्ये एक नवीन रूपांतरण केलं आणि हा जो काही जलसा त्यांनी तयार केला सत्यशोधकांनी, तो सामाजिक परिवर्तनासाठी केला, सामाजिक सुधारणांसाठी केला आणि मानवी समाजाला उन्नत बनवण्यासाठी, मानवतेचा लढा हा व्यापक करण्यासाठी हा त्यांनी प्रयत्न केला आणि जलसा हा अशा पद्धतीनं प्रबोधनाचा जलसा म्हणून तो पुढे चालू लागला. दुसरी गोष्ट, जलशांची जी काही माग काढत गेलं तर आपल्याला असं दिसतं की ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतामध्ये ज्या पद्धतीनं रेल्वे आली, औद्योगिक उत्पादनं सुरू झाली आणि त्यामुळं अनेक लोक गावं सोडून, खेडी सोडून शहरामध्ये जाऊन स्थायिक झाली आणि महानगरामध्ये स्थायिक झाली. तर त्या ठिकाणी स्थायिक झालेली जे काही हे सगळे कामगार होते, शूद्र अतिशूद्र मजूर होते, ह्या लोकांची जी काही सांस्कृतिक पोकळी होती, या मंडळींची जी काही सांस्कृतिक भूक होती, ही सांस्कृतिक भूक, सांस्कृतिक पोकळी जी आहे ती भरून काढण्यासाठी या लोकांनी आपली गाणी म्हणायला चालू केलं, आपला अभिनय करायला चालू केला आणि ह्याच्यातून त्यांनी जे काही केलं तर ते जलसे निर्माण करण्याकडे ते गेले. त्यांनी छोटी छोटी मंडळं तयार केली, कला मंडळं तयार केली आणि जलशांचा विकास अशा पद्धतीनं झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरं आणखीन एक जलशाबद्दल बोलायचं म्हटलं तर जलसा हा अरबी शब्द आहे, म्हणजे हा अरबी वर्ड आहे आणि या शब्दाचा जो शब्दशः अर्थ जो आहे तो काय आहे, तर शब्दशः अर्थ आहे की गाण्या बजावण्याची बैठक किंवा गाण्याची मैफल, संमेलन किंवा सभा, अधिवेशन, उत्सव, समारंभ, गाणे बजावणे, अशा पद्धतीचा जो अर्थ आहे तो जलशाला अर्थ प्राप्त झालेला आहे, जो अरबी वर्ड आहे त्या अरबी शब्दाच्या अनुषंगानं. पण आता यात म्हणजे मी भगवान ठाकूरांचं वाचताना मला खूप चांगलं वाटलं की त्यांनी जलशाची खूप चांगली उकल त्यांच्या ह्याच्यामध्ये केली आणि त्यांनी सांगितलं की सत्यशोधकांचा किंवा आंबेडकरी जलशाकारांचा जो जलसा आहे त्यामध्ये संगीत आहे. म्हणजे अरबी जलशामध्ये काय की संगीत असा त्याचा अर्थ आहे. यांचं म्हणणं आहे भगवान ठाकूरांचं की जलशामध्ये संगीत आहे सत्यशोधकी जलशामध्ये किंवा आंबेडकरी जलशामध्ये, परंतु ते नुसतं संगीत नाही तर ते लोकसंगीत आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं. त्यानंतर ते म्हणतात की यामध्ये गीत आहे, पण ते नुसतं गीत नाही तर ते लोकगीत आहे. म्हणजे ही खासियत आहे आंबेडकरी आणि सत्यशोधकी जलशांची खासियत आहे. त्यात गीत आहे पण ते लोकगीत आहे आणि त्यामध्ये नृत्य अपवादान आहे जवळपास नाही, पण जरी अपवादान असलं तर ते नृत्य आलं तर ते नृत्यसुद्धा हे लावणीचं म्हणजे लोकनृत्य आहे एका अर्थानं. अशा पद्धतीनं त्यांनी त्यामध्ये मांडणी केलेली आहे. जलशांची जी काही व्याख्या आहे ती अनेकांनी केली, म्हणजे आपल्याला कसं आहे की हा विषय समजून घेताना त्याकडे गेलं पाहिजे म्हणून आणि मला आवश्यक वाटतं. तर बहुजन समाजातील कलाकारांनी बहुजनांच्या प्रबोधनासाठी केलेली कलाकृती म्हणजे जलसे. अशा प्रकारचं जे काही त्याचं शब्दांकन किंवा त्याची संकल्पनाकरण जे करण्याचं काम हे संभाजी खरातांनी केलेलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की नाटकातील जो काही बडेजाव होता, अभिनयातील जी काही अश्लीलता होती किंवा समाज सुधारण्यासाठी रांगड्या लोककलाकारांनी केलेलं बेधडकपणे केलेलं लोकनाट्य किंवा त्याचे प्रयोग म्हणजे सत्यशोधकी जलसे, अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केली. आणि यशवंत मनोहरांनी खूप चांगल्या पद्धतीने एकदम सोप्या शब्दामध्ये हे स्पष्ट केलं की जलसा हा लोकनाट्याचा प्रकार आहे, परिवर्तनाचे विचार सांगणारे प्रहसन रूप संगीत लोकनाट्य. म्हणजे नुसतं लोकनाट्य नाही तर हे संगीत लोकनाट्य आहे. जलसा म्हणजे हे एक संगीत लोकनाट्याचा प्रकार आहे. अशा प्रकारची मांडणी ही आपल्याला यशवंत मनोहरांनी केलेली दिसते. आणि जे काही जलशाचा हेतू जो होता, हा हेतू प्रामुख्यानं लोकांचं प्रबोधन करणं,
लोकांचं रंजन करणे, पण त्या रंजनातून लोकांचं प्रबोधन करणे, अशा प्रकारचा हेतू या सगळ्याच्यामध्ये होता. आणि जनरंजन जे त्यामध्ये केलं जातं आहे ते जनरंजन हे लोकांच्यापर्यंत पोचण्यासाठी जनरंजन आहे. आणि त्यामध्ये मग उपहास केला गेलेला आहे, खटकेबाजपणा आहे, रंजकता आहे, नाट्य आहे आणि विडंबन आहे. हे सगळं सत्यशोधकी जलसाकारांनी केलेलं आहे, आंबेडकरी जलसाकारांनी केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना त्याच्या मागं जो हेतू आहे तो मात्र लोकांचं प्रबोधन करायचं आहे, अशा पद्धतीचं त्यामधला भाग आपल्याला दिसून येतो. आणि तमाशाचा जो लोकपरंपरागत जो तमाशा होता, त्या परंपरागत लोकतमाशाला या मंडळींनी एक नवीन पद्धतीनं डेव्हलप करण्याचा प्रयत्न या जलशामध्ये केलेला आहे. अण्णाभाऊ साठेंनी जसं तमाशाचं रूपांतर लोकनाट्यामध्ये केलं, हे क्रांतिकारी परिवर्तन आहे. तर ही अण्णाभाऊंच्याकडली ही सुद्धा प्रेरणा जी आहे ही सत्यशोधकीय प्रेरणाच आहे. कारण सत्यशोधकांनी या पद्धतीचा प्रयत्न केला. महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरचा पवडालेला तृतीयरत्न नावाचं मराठीतलं पहिलं नाटक महात्मा ज्योतिराव फुलेंनीच लिहिलं. किंवा महात्मा फुलेंनी हे जे सगळे लोककलेतले लोकसाहित्यातले फॉर्म होते ते फॉर्म वापरले आणि त्याचा विकास केला. तर हे कशासाठी केलं, तर आपल्या जनतेचं, शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया ह्या देशातल्या जातीव्यवस्थेनं पिळले गेलेले शोषित पीडित जनता जी आहे त्यांच्या मुक्ती लढ्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी या पद्धतीनं प्रयत्न केला. आणि त्याच्यातून ह्या सगळ्या जलसाकारांची परंपरा तयार झाली. त्यामुळं आद्य जलसाकार जर कोण असतील किंवा एका अर्थानं आद्य शाहीर, आधुनिक भारतातील आद्य शाहीर कोण आहेत आपले, तर आपण असं म्हणू शकतो, छाती ठोकपणे म्हणू शकतो की महात्मा ज्योतिराव फुले हे आपले आद्य लोकशाहीर आहेत. आणि त्यांनी जी काही परंपरा निर्माण केलेली आहे ती आता विस्तारलेली आहे. आणि ती परंपरा गेल्या शतकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी चळवळीला पुढे घेऊन जाणारी, अनेक वेगवेगळ्या चळवळींना, डाव्या चळवळीला पुढे घेऊन जाणारी परंपरा ही महात्मा ज्योतिराव फुलेंच्याच मुशीतून आणि कुशीतून आलेली आहे, असं मात्र आपण ठामपणे म्हणू शकतो. आता आंबेडकरी चर्चांच्याकडं आपण ज्या वेळेला आणखीन बारकाईनं बघायला जातो त्यावेळेला आपल्याला काय दिसतं, तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आंदोलन उभा केलं, ज्या काही वैचारिक पद्धतीचा जो काही विद्रोह तयार केला आणि त्या विद्रोहातून, त्या बंडातून, सांस्कृतिक बंड जे काही आंबेडकरांनी पुकारलं, त्या बंडातून आपल्याला एक समाजामध्ये, अस्पृश्य दलित जनतेमध्ये आत्मभान तयार झालं, आत्मजाणीव तयार झाली. आणि ह्या आत्मजाणीवेतून, ह्या आत्मभानातून एक जगाला दखल घ्यावी लागेल अशा प्रकारचा एक मुक्तीलढा बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये उभा राहिला. आणि या मुक्तीलढ्यामध्ये खरं तर सैनिक म्हणून या मुक्तीलढ्यात सगळे आंबेडकरी शाहीर जे काही बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झाले होते, त्यांनी म्हणजे ह्याचं बेसिक आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला. आणि महाडचा सत्याग्रह करून कालपर्यंत आपल्याला ओंजळीमध्ये पाणी घ्यावं लागत होतं. तर वामनदादा कर्डकांनी म्हटलं की आपल्याच ओंजळीनं शिकविलं पाणी पिणं. बाबासाहेबांनी काय केलं, तर बाबासाहेबांनी आपल्याला स्वतःच्या ओंजळीनं पाणी प्यायला शिकवलं. कालपर्यंत आम्हाला अशी अवस्था होती की आपण जोहार करायचा आणि पाणी वाढ ग माय म्हणायचं, पण बाबासाहेबांनी मात्र मुक्तीचा जो लढा दिला, त्यातून जे काही आत्मभान तयार झालं, त्यातून मात्र माणसाच्या, अस्पृश्य म्हणवणाऱ्या प्रत्येक माणसाच्या काळजामध्ये एक संघर्षाची ठिणगी पेटली आणि एक विद्रोहाचं ऐलान त्या मंडळींनी केलं. आणि त्यातून मात्र आपण माणूस आहोत आणि आम्हाला पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. आम्हालाही पाणी पाहिजे, आम्हालाही हवा पाहिजे, आम्हालाही रोजगार पाहिजे, आम्हालाही शिक्षण पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, ह्या सगळ्या मूल्यांचा लढा हा बाबासाहेबांच्या नेतृत्वात सुरू झाला. आणि हा सामान्य माणसाला अशा पद्धतीनं क्रांतीप्रवण करून गेला. आणि हे क्रांतीप्रवण केल्यामुळं हे जे काही तमासगीर होते, शाहीर होते, जलसाकार होते, सोंगी भजन करणारे होते, कवनकार होते, गायन पार्ट्यावाले होते, कव्वाल होते, हे सगळे मंडळी हे या बाबासाहेबांच्या झंझावातामध्ये आणखीन आकर्षित झाले बाबासाहेबांच्याकडे. आणि त्या मंडळींनी बाबासाहेबांना काय म्हणायचं आहे, बाबासाहेबांच्या लढ्याचा अर्क काय आहे, तो त्यांनी घेतला. आणि तो अर्क त्यांच्या कलेमधून, तो त्यांच्या विचारामधून, तो तर्क, तो अर्क, तो विचार, तो धागा आपल्या कला साहित्यात विणला. आणि गावोगाव हे शाहीर गेले, गावोगाव हे कलाकार गेले. आणि बाबासाहेबांचा विचार, हा संदेश त्यांनी सर्वत्र मला असं वाटतं की पसरवला. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक गावात गेले नाहीत, पण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार प्रत्येक गावात गेला. आणि तो विचार नेणारा जो काही धागा होता तो म्हणजे आंबेडकरी जलसाकार होते. आंबेडकरी जलसाकारांनी त्या काळामध्ये घेतलेलं जे काही, केलेलं जे काही काम आहे किंवा दिलेलं जे योगदान आहे, त्या योगदानाचं महत्त्व आज हे आम्हाला समजलेलं नाही असं मला वाटतं. आज आपण बघतो की गावगाड्यामध्ये आपण गावात जातो तर गावात ज्या पद्धतीची रचना आहे जातीची,
ज्या पद्धतीची कर्मठ आणि अशी क्रौर्यपूर्ण अशी जाती व्यवस्था आहे, त्यामध्ये आपण आपला स्वर उच्चारू शकत नाही, आपण बोलू शकत नाही, आपल्याला बोलायला बंदी आहे, अशा पद्धतीचा एक वेगळ्या प्रकारचा सांस्कृतिक तुरुंग गावागावामध्ये असताना त्या काळामध्ये फक्त माझ्या बाबासाहेबांनी आज मुक्तीचा लढा देण्यासाठी ऐलान केलेला आहे. माझ्या बाबासाहेबांनी हा मुक्तीसंघर्ष छेडलेला आहे. म्हणून हे कलावंत सगळ्या प्रकारच्या रिस्क घेऊन गावामध्ये गेले. गावामध्ये जाऊन त्यांनी ब्राह्मणशाहीवर हल्लाबोल केला, त्यांनी सांस्कृतिक संघर्षाची मांडणी केली आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही विचार आहे, जो विज्ञाननिष्ठ विचार आहे, जो कला साहित्य संस्कृतीला उन्नत करणारा विचार आहे, तो मांडला. त्यांनी लोकशाहीची प्रेरणा जनतेमध्ये पोचवली आणि त्याच्यातून हा सगळा आंबेडकरी जलसाकारांचा प्रबोधनाचा जागर गावागावापर्यंत पोचला. आणि ह्या जलसाकारांना मात्र आपण अदृश्य करून ठेवलेलं आहे. आज आपण जलसाकारांची 2-4 नावं घेतो, त्यांना विसरून गेलेलो आहोत आपण. मी इथं ठामपणे आणि फार जबाबदारीनं सांगेन, मी MA मराठीचा स्टुडंट आहे. मी काय म्हणतात, मी रँकर आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी टॉपर आहे आणि मी त्याचा अभ्यास केलेला आहे म्हणून मी सांगतो. डॉक्टर कृष्णा किरवले आणि गंगाधर पानतावणे या 2 माणसांनी जे काही आंबेडकरी जलसाकारांची दखल घेतली, तशी दखल नंतर कुणीही घेतलेली नाही. त्यानंतरचा एक चांगला प्रयत्न डॉक्टर भगवान ठाकूरांचा आहे. पण हे जलसाकार बिचारे, गाणं बजावणाऱ्या लोकांना कुठं किंमत असते आपल्या देशामध्ये? गाणं बजावणाऱ्या लोकांना बाबांनो हे काय दुय्यम आहे. हे दुय्यमत्व जातीव्यवस्थेने जे भाल केलेलं आहे, ते दुय्यमत्व घेऊन ही मंडळी आपली चालत राहतात. अशा पद्धतीची अवस्था आहे. पण मला इथं सांगायचं आहे की बाबांनो, ही आंबेडकरी जलसाकारांची जी काही लढाई आहे, त्या लढाईमुळं बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांचा लढा हा गावागावात पोचला आणि ते जे आज जे निळं निशाण फडकते गावागावामध्ये, यामध्ये ह्या सगळ्या कलाकारांचा खूप मोठा वाटा आहे, खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि आपण त्या कॉन्ट्रीब्युशनला कायम सलाम केला पाहिजे. त्या कॉन्ट्रीब्युशनला कधी विसरता कामा नये, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. हे कलाकार मंडळी त्या काळामध्ये गावात जात होते, ज्या काळामध्ये आपल्या म्हणजे बाबासाहेब सोडले तर कोणी शिकलेली लोक नाहीत, फार कुठला मध्यमवर्ग आपल्याकडे नाही, कोणी प्रशासनात आपली माणसं नाहीत, कुठं कोणी मोठी माणसं आपली झालेली अशी नाहीत, श्रीमंत माणसं आपल्यात नाहीत, मध्यमवर्ग नवा मध्यमवर्ग आपल्यात नाही. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये शिक्षणाचं प्रचंड कमी प्रमाण असताना हे जलसाकार गावागावात जात होते. गावामध्ये जाऊन त्या चावडीवर असेल, जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी ती मंडळी स्टेज बनवत होते आणि त्या ठिकाणी तो प्रबोधनाचा जागर घालत होते. ही कुठल्या लेवलवरची कमिटमेंट आहे, ही कसली, तो संबंध आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं मला या ठिकाणी खूप आवर्जून सांगावं. मला इथं आणखीन एक सांगितलं पाहिजे की तर दुसरी गोष्ट अशी आहे की जलसाकारांची ही जी काही परंपरा आहे, ह्या परंपरेच्या म्हणजे आंबेडकरी जलसा सुरू होण्याच्या पूर्वी एक खूप मोठं काम या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या मातीमध्ये झालेलं आहे. आणि त्यामध्ये खास करून गोपाळबाबा वलंकर आहेत, किसन फागोजी बनसोडे आहेत, शिवराम जानबा कांबळे आहेत, हरिभाऊ तोरणे आहेत, किंवा आपले भाऊ फक्कड आहेत, गणेश अक्काजी गवई आहेत, बळीराम बुवाजी कदम आहेत, किंवा रामजी रामटेके आहेत. ह्या अनेक मंडळींनी वैचारिक पातळीवर किंवा आपल्या आंदोलनातून सामाजिक प्रश्नांच्यावर आवाज उठवून अशा पद्धतीचा एक माहोल तयार केलेला होता. आणि हा सगळा ही जी आंबेडकरी जलसाकारांच्या पायाचे दगड म्हणून या मंडळींनी काम केलेलं आहे. म्हणून आंबेडकरी जलशांची आपण ज्यावेळेला चर्चा करतो त्यावेळेला गोपाळबाबा वलंगरांपासून आपल्याला सुरुवात करावी लागते, भीमराव कर्डकांच्यापर्यंत यावं लागतं आणि आता ती वामनदादा कर्डक यांच्यापर्यंत आपल्याला यावं लागतं. तर हे सगळे मंडळींनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आणि आपण हे बघू शकतो की गोपाळबाबा वलंकर जे आहेत, गोपाळबाबा वलंकर यांनी तर म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धातच जे काही लिखाण केलं होतं किंवा ब्रिटिश सरकारशी काही संवाद केला होता, तर त्यांनी एक खूप महत्त्वाची रचना केली होती, ज्या रचनेचं महत्त्व आपल्याला म्हणजे बाबासाहेबांच्या जन्माच्या पिरियडमधली ही त्यांची रचना आहे, त्यामुळे त्याचं महत्त्व खूप मोठं आहे. त्यात त्यांनी काय म्हटलं होतं, पोटे जळतात तर साध्यांनो काटेही भरा, पोटे जळतात तर साध्यांनो काटेही भरा, पूर्वापार दुःखाची मनी आठवण करा. म्हणजे आधीचं दुःख काय आहे त्याची तुम्ही आठवण करा. मानवी प्राणी दिसता अभिमान जरा धरा, जाळा भटीशास्त्रे सत्य उपदेश करा. ह्यातलं शेवटचं विधान परत एकदा मी सांगेन की जाळा भटीशास्त्रे सत्य उपदेश करा. म्हणजे हे जे काही मनुस्मृतीच्या दहनाची ठिणगी कुठं आहे बघा, गोपाळबाबांच्या वलंकरांच्या या मांडणीमध्ये, ह्या रचनेमध्ये ते म्हणतात की भटीशास्त्रे जाळा आणि तुम्ही सत्य उपदेश करा.
सत्याची बाजू धरून उभे राहा, सत्यशोधक व्हा, अशा पद्धतीचा हा सगळा विचार त्यांच्या मांडणीमध्ये दिसून येतोय आपल्याला. किसन फागोजी बनसोडे हे खूप महत्त्वाचं नाव आहे. आणि किसन फागोजी बनसोडे यांनी जे काय म्हटलं होतं, त्यांनी काय म्हटलं होतं बघा, पशुहुनी केले हीन, पशुहुनी केले हीन, नच उरू दिला कुठे मान. काय केलं होतं आमच्या बाबतीमध्ये? जसं चोखामेळाला हे बडवे मज मारुती सांगितलं, पायरीवरच चोखा ठेवला, तर हे किसन फागोजी बनसोडे सांगतायत की पशुहुनी केले हीन, नच उरू दिला कुठे मान, अपमान करुनी मान कापिली, कृत्य असुरांचे, महार विसरतील कैसे, कृत्य तुमच्या पूर्वजांचे. म्हणजे तुम्ही जो काय आमच्यावर अन्याय अत्याचार केला आहे, तुम्ही जो काय आम्हाला या पद्धतीचा अवमानाचं जीवन आम्हाला दिलेलं आहे, ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही हे कसं विसरणार? तुमच्या पूर्वजांनी आम्हाला कसा आमचा छळ केला आहे, छळीत मांडलं होतं, हा जो काही छळवाद तुम्ही मांडला हे आम्ही विसरू शकत नाही, अशा पद्धतीची मांडणी किसन फागोजी बनसोडेंनी केली. आणि भाऊ फक्कड ह्या शाहिराचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे मित्रांनो. भाऊ फक्कडांना शाहू महाराजांनी कडा दिला होता, म्हणजे त्यांचा सन्मान केला होता, हे आपण विसरता कामा नये. आणि त्यांनी भाऊ फक्कडांनी लिहिलं की म्हणजे जे काय गण होता, जो गणपतीचं स्तवन करून जो गण म्हटला जात होता, त्या गणाचं रूपांतरण भाऊ फक्कडांनी आधी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या नमनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला, आमच्या कुलदैवताला, महात्मा ज्योतिबा फुल्याला आणि छत्रपती शाहू महाराजाला मी नमन करतो. ही नमनाची जी काही परंपरा आहे, देवादिकांना हटवून त्या ठिकाणी मानवमुक्तीच्या लढ्यासाठी लढणारी जी मंडळी आहेत, जे महामानव आहेत, त्या महामानवांना नमन करूया, अशा प्रकारचं पहिलं पाऊल हे आपल्या भाऊ फक्कडांनी टाकलं होतं. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. हे खूप मोठं काम आहे. सत्यशोधक जलसाकार जे होते बळीराम बाबूजी कदम, बुवाजी कदम, तर त्यांनी तर आणखीन एक महत्त्वाचं काम केलं की सत्यशोधकीय जलसे आणि आंबेडकरी जलसे यांच्यामध्ये विणकाम करण्याचं काम, किंवा ही जी काही गोधडी आहे, ही गोधडी एक शिवण्याचं काम हे या जलसाकारांनी केलेलं आहे, बळीराम कदम यांनी केलं. आणि त्यांनी 1935 पासून आपल्या जलशामध्ये कुठलं नमन गायला चालू केलं, तर त्यांनी सांगितलं की प्रथम वंदन तुझ भीमराया. बघा 1935च्या दरम्यान हे सगळं सुरू आहे. त्यावेळेला हे बळीराम बुवाजी कदम हे सत्यशोधक जलसाकार म्हणतायत, प्रथम वंदन तुझ भीमराया, आमच्यावरती असू दे तुझी छाया. म्हणजे तुझं सावली आमच्यावर असू दे, ह्या पद्धतीची विनंती बाबासाहेब आंबेडकरांना एक सत्यशोधक जलसाकार करतो. यातून आंबेडकरी जलसा आणि सत्यशोधक जलसा यांच्यामध्ये एक मोठ बांधण्याचं काम झालेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. सगळ्यात महत्त्वाची आता जी गोष्ट आहे की आंबेडकरी जलशांची नेमकी प्रेरणा काय आहे, तर आंबेडकरी जलशांची जी बेसिक प्रेरणा आहे, ती प्रेरणा ही आपण सांगू शकतो की त्रिक्रांतीमध्ये आहे. भगवान ठाकूरांनी पण त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की त्रिक्रांती म्हणजे आंबेडकरी जलसा हा त्रिक्रांतीवर उभा आहे. आणि मग आज जे स्वतःला आंबेडकरी जलसाकार म्हणतायत, तर त्यांनी विचार केला पाहिजे की आपण या त्रिक्रांतीमध्ये कुठं बसतोय, आपण नेमकं कुठं प्रबोधन करतोय, हे त्यांनी त्याच्यामध्ये विचार करावा. याच्यातून आपल्या लक्षात येईल की आपण नेमकं काय केलेलं आहे. तर यामध्ये पहिली जी क्रांती आहे ती सामाजिक क्रांती आहे. महाड येथील जी काही विराट महार परिषद बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली, किंवा चौदार तळ्याचा जो सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि मनुस्मृतीचं दहन केलं, या तीन ज्या गोष्टी घडल्या, याच्यामधून एक सामाजिक क्रांतीची जी काही प्रेरणा ही या अतिशूद्र जनतेमध्ये, दलित अस्पृश्य जनतेमध्ये त्या काळात बाबासाहेबांनी निर्माण केली. ही पहिली क्रांती होती. त्यामुळं महाडचं सत्याग्रह होणं किंवा महाडची क्रांती होणं म्हणजे महाडच्या सत्याग्रहाला केवळ पाणी उचललं एवढी ती घटना नाही आहे. 3000 वर्षांचा इतिहास त्या ठिकाणी बदललेला आहे. 3000 वर्षांच्या गुलामीला पहिल्यांदा चूड लावण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओंजळवर पाणी हातामध्ये घेऊन केलेलं आहे मित्रांनो. आणि त्याच मातीमध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि मनुस्मृतीनं जे काही जाचक अटी, ह्या ब्राह्मणी व्यवस्थेनं लावलेल्या जाचक अटी ज्या होत्या, त्या अटीचं आम्ही दहन करून टाकतोय, अशा प्रकारची ही क्रांतीची ठिणगी बाबासाहेबांनी टाकली. आणि ही पहिली सामाजिक क्रांती या मातीमध्ये घडली. या सामाजिक क्रांतीला आपल्या शाहिरांनी आपल्या कला साहित्यातून, आपल्या संस्कृतीतून त्याला अधिष्ठान दिलं आणि ते अधिष्ठान त्यांनी जनतेमध्ये नेऊन पोहोचवलं मित्रांनो. ही पहिली सामाजिक क्रांती आहे. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की वामनदादा कर्डक असून देत, भीमराव कर्डक असून देत, किंवा औरंगाबादचे त्यांचे वामनदादा शिष्य प्रतापसिंह बोधडे असून देत, किंवा कुंदन कांबळे असून देत, किंवा सुदेश कांबळे असून देत, हे सगळे शाहीर मंडळी
अनेक मंडळी हे सगळे आहेत, हे सगळे पाण्याबद्दल बोलताना दिसतात. दया पवार पाण्याबद्दल बोलताना आपल्याला दिसतात. पाण्याचा आणि आमच्या महामानवांचा इतका जवळचा संबंध आहे की रोहिणी नदीच्या काठाला तथागत गौतम बुद्ध पाण्यासाठी उभा राहतो. महात्मा ज्योतिराव फुले पाण्याचा हौद खुला करतात. बळबुद्धी वेचुन्या शक्ती, उदक वापरावे लावून या युक्ती म्हणून संत तुकाराम पाण्याचं महत्त्व आपल्याला सांगतात. आणि बाबासाहेब आंबेडकर महाडच्या मुक्कामी त्या ठिकाणी ओंजळभर पाणी हातामध्ये घेऊन त्या पाण्याला आग लावतात आणि चवदार तळ्याचं पाणी हे भारतामध्ये जाऊन एका सामाजिक क्रांतीला पुढं घेऊन जातं. माणसांच्या काळजामध्ये आत्मभानाचं एक तेज बाबासाहेबांच्या या लढ्यामुळे येतं आणि आपल्या डोळ्याला जे एक असं स्वप्न पडतं की ज्यामध्ये माणसापासून होणारं शोषण नष्ट केलं गेलं पाहिजे, गुलामीतून मुक्त झालं पाहिजे, हातापायात जातीव्यवस्थेनं टाकलेल्या बेड्या नष्ट केल्या गेल्या पाहिजेत आणि जातीव्यवस्थेनं उभा केलेली उतरंड ध्वस्त करून एक मोकळं वातावरण, माणसाला माणूसपण देणारं वातावरण, एक स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या दिशेनं जाणारं वातावरण निर्माण केलं पाहिजे. अशी प्रेरणा या महाडच्या पहिल्या क्रांतीमध्ये झाली. ही पहिली क्रांती होती. दुसरी क्रांती जर आपण कुठली अशी बघितली गेली तर आंबेडकरी सगळे जे काही शाहीर आहेत, जलसाकार आहेत, त्यांच्या साहित्यात त्याचा उल्लेख सारखा येतो. स्वतंत्र मतदारसंघाचा, पुणे करार आणि भारतीय संविधान हे 3 जे घटक आहेत राजकीय दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी उभे केलेले लढे जे होते. पुणे कराराचा तर खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या शाहिरांच्या साहित्यावर, जर आंबेडकरी जलसाकारांचं साहित्य आपण जर तपासलं तर सातत्यानं त्यांच्या गाण्यांच्यामध्ये, कवनांच्यामध्ये, रचनांच्यामध्ये, काव्यामध्ये आपल्याला पुणे कराराबद्दल आणि सातत्यानं लिहिलं गेलेलं दिसतं. आणि गांधींच्या बद्दल एक थोडंसं नकारात्मक म्हणजे त्या ठिकाणी मांडणी या पुणे कराराच्या या पार्श्वभूमीवर येताना दिसते. तर ही दुसरी राजकीय क्रांती आहे आणि ही आपल्या शाहिरांना देणारी प्रचंड मोठी प्रेरणा. भारतीय संविधान तर आज आपण असं बघतो की आपल्या देशात ज्यावेळेला फॅसिझमचा माहोल तयार झालेला आहे त्यावेळेला आपल्या हातातली सगळी शस्त्र गळून पडलेली आहेत. आपलं सगळं काही अंगावरचं होतं नव्हतं सगळं आता आपलं गेलेलं आहे. आपल्याकडे फक्त एकच गोष्ट राहिलेली आहे, या देशातल्या नागरिकांना जर सुखी आणि आनंदानं जीवन जगायचं असेल तर त्यांच्याकडे एकच गोष्ट आहे, ते म्हणजे भारताचं संविधान, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला बहाल केलेलं आहे. हे एकमेव गोष्ट आपल्या हातात राहिलेली आहे. आणि त्यामुळे आज आंबेडकरी जलसाकारांच्या साहित्यामध्ये हे संविधानाचं चिंतन किंवा संविधानाचं महत्त्व येतच राहणार. यात काही म्हणजे दुसरी कुठलीच गोष्ट नाही. तिसरी गोष्ट जी आहे ती धार्मिक क्रांती. आणि ह्याच्या बाबतीमध्ये खूप वेगवेगळे लोकांच्यामध्ये प्रवाह आहेत, विचार आहेत. तर 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्याला परिषदेमध्ये एक क्रांतिकारी घोषणा केली आणि त्यांनी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ह्या घोषणेचा परिणाम इतका झाला मित्रांनो की या घोषणेनं एक अशा प्रकारची लाट झाली आपल्या देशामध्ये आणि प्रामुख्यानं अस्पृश्य जनतेमध्ये एक प्रचंड मोठी अशी एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा तयार झाली. आणि त्या प्रेरणेमुळं आपल्या सगळ्या शाहिरांचं जे चिंतन होतं, जलसाकारांचं जे चिंतन होतं, हे धर्मचिकित्सेचं चिंतन एका अर्थानं म्हणता येईल अशा पद्धतीचं पुढं आलं. बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला जाती व्यवस्थेचा अंत करायचा असेल तर त्यासाठी जेवढे कार्यक्रम आहेत त्यात आणखीन एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, तो म्हणजे धर्मचिकित्सेचा कार्यक्रम. आणि धर्मचिकित्सा केल्याशिवाय आपल्याला या देशामध्ये समता आणता येणार नाही. समतेकडे जाण्यासाठी भारतीयांच्या मेंदूमध्ये ज्या पद्धतीची धार्मिक गुलामी आहे, जी काही सांस्कृतिक गुलामी आहे, त्या सांस्कृतिक गुलामीतून आपल्याला मुक्त झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला मिळणार नाही. म्हणजे आज संविधानानं आपल्याला स्वातंत्र्य दिले, आपण स्वतंत्र भारत झालेला आहे, परंतु धार्मिक गुलामी ही हजारो वर्षापासून असलेली गुलामी, सांस्कृतिक गुलामी ही हजारो वर्षापासून चालत आलेली गुलामी, ही गुलामी आपल्याला नष्ट करणं गरजेचं आहे. आज आपली माणसं अत्यंत दुःखी कष्टी माणसं आहेत, परंतु ती या सगळ्या ब्राह्मणी छावणीमध्ये जातात, त्यांच्या कच्छेपी लागतात, त्यांच्या सत्संगामध्ये जातात. हे जे काय आपण बघतोय हे सगळं जे आहे हे सांस्कृतिक गुलामीतून आलेलं आहे. आणि 3000 वर्षांची ही सांस्कृतिक गुलामी आहे. जसं ग्रामशीनं म्हटलं होतं की तुम्हाला गुलाम करण्याचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग असतो की शस्त्रानं गुलाम केलं जातं आणि दुसरा मार्ग असतो तो म्हणजे तुमच्या संमतीनं गुलाम केलं जातं. तर शस्त्रानं गुलाम फार काळ तुम्हाला करता येत नाही. तर शस्त्रानं गुलाम करण्याचा जो काय आहे तो एक विशिष्ट पिरियडपर्यंत तुम्हाला सांगितलं की हलू नकोस, माझ्या हातात काटे येणार तर हाणीन, धाक दाखवून तुम्ही एका माणसाला थोड्या दिवस एका ठिकाणी डांबून ठेवू शकता. परंतु त्यानंतर तो माणूस मग म्हणणार की आता असं तसं मरायचं आहे तर बाबा चल उठतो, काय बोलतोस चल, तो माणूस लढतो.
पण सांस्कृतिकदृष्ट्या एकदा गुलाम केलं, मेंदूवर एकदा नियंत्रण प्रस्थापित केलं, तर त्या माणसाला कळतच नाही आणि त्याची कुठली राखणी करण्याची गरज नाही, त्याच्यापाशी दंडुका घेऊन बसण्याची पण गरज नाही. तो माणूस जसा लांडग्याच्या पाठीमागे शेळी चालत जावी तशा पद्धतीनं हा माणूस त्यांना गुलाम होऊन त्यांचं काम करत राहतो. आज आपल्या देशात आपण बघतोय की ब्राह्मणी संस्कृतीचा इतका पगडा आपल्या बहुजनांच्यावर आहे, शूद्र अतिशूद्रांच्यावर आहे, स्त्रियांच्यावर आहे, की त्यांना ते घरातून सांगत नाहीत की बाबा तुम्ही तुमची कुंडली बघा, ते सांगत नाहीत. ते तुम्हाला सांगत नाहीत की बाबा तुम्ही तुमचं काही बाबानो पुराण कथा वाचा किंवा त्या पद्धतीनं सगळं तुम्ही आचरण करा. हे काहीही सांगायला कोणी घरात येत नाही. हे आम्ही पाळतो कारण आमचे पूर्वज सांस्कृतिक गुलाम होते आणि ती सांस्कृतिक गुलामी आमच्या पूर्वजांच्याकडून आम्ही जशी तशी घेतलेली आहे. हा त्यातला भाग होता आणि म्हणून हा बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही सांस्कृतिक संघर्ष छेडला, जो काही हिंदू म्हणून जन्मलं तर हिंदू म्हणून मरणार नाही ही गर्जना केली आणि त्याचा परिपाक त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी जो काही धम्मदीक्षा घेण्यामध्ये झाला, हा एक त्याची फलश्रुती एका अर्थानं आपण म्हणता येईल की बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला आणि बुद्ध देऊन ह्या सगळ्या धार्मिक गुलामीतून, सांस्कृतिक गुलामीतून एक मुक्तीचा वाट, मुक्तीचा मार्ग बाबासाहेबांनी दाखवला. मुक्ती कोण पथे हा बाबासाहेबांनी केलेला प्रश्न हा अत्यंत इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळी चिंतनं आहेत की बाबांनो जो काही म्हणजे लोकांना असं वाटतं की बाबा धर्मांतरानं काय होतंय, काय झालं, तर मी असं म्हणतो की ठीक आहे, याच्याबद्दल आपल्याला वेगळी चर्चा करता येईल, एक वेगळा डिस्कोर्स उभा करता येईल. परंतु आम्ही गाड्यामध्ये ज्या वेळेला जातो तर असं दिसतं की आज आपण शिक्षणाची जरी चर्चा केली तर आज ब्राह्मणांशी जी काही फाईट आहे ती बौद्धांची आहे. लक्षात घ्या, शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही IPS होतात, IAS होतात, प्रशासकीय अधिकारी होतात, उच्च शिक्षित, उच्चभ्रू म्हणजे ही जी काही सगळी उच्च शिक्षणाची जी काही सगळी जर आपण दारं ठोठवतो तर ह्याच्यामध्ये जे प्रामुख्यानं बौद्ध झाले यांचा टक्का मोठा आहे आणि त्यामुळं जे बौद्ध झाले ते एका अर्थानं प्रबुद्ध होण्याच्या दिशेने गेले आणि त्यांचा उत्थानाचा, उन्नतीचा मार्ग मोकळा झाला. त्या काळामध्ये जर मातंग समाज होता, मातंग समाज जर त्या बाबासाहेबांच्या बरोबर त्यावेळेला गेला असता मोठ्या प्रमाणामध्ये, तर आज जी काही वर्गीकरणाची चळवळ झाली पाहिजे किंवा म्हणजे कोटा विथिन कोटा, रिझर्वेशनमध्ये रिझर्वेशन द्या, हे जे काय आता सुरू झालेलं आहे, हा असमतोलच तयार झाला नसता असं मला वाटतं. तर ह्या पद्धतीचं दृष्टिकोन आपण घेतला पाहिजे की बाबासाहेबांची ही धम्मदीक्षाचा जो काही धर्मांतराचा जो कार्यक्रम होता, हा कार्यक्रम ज्यांना जातीव्यवस्थेनं गणतीतच घेतलं नाही, ज्यांना परिघाच्याच बाहेर फेकलं होतं, तर त्यांच्यासाठी हा इम्पॉर्टंटच कार्यक्रम होता आणि तो क्रांतिकारीच असा राजकीय कार्यक्रम होता. अशा पद्धतीनं त्याचं चिंतन केलं गेलं पाहिजे. तर ही तिसरी क्रांती होती मित्रांनो. त्यामुळे पहिली क्रांती सामाजिक क्रांती, दुसरी क्रांती राजकीय क्रांती आणि धार्मिक क्रांती ही तिसरी क्रांती आहे. आंबेडकरी जलशाकारांच्या मुळाशी या 3 क्रांतींचं तत्त्व दडलेलं आहे. या 3 क्रांतीवर असा आंबेडकरी जलसाकार उभा आहे. भीमराव कर्डकांच्या मुलाखतीमध्ये आपल्याला हे दिसून येतं, वामनदादा कर्डकांच्या सगळ्या गाण्यांच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं आणि या सगळ्या शाहिरांनी अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. आज आम्हाला असं दिसतं की कुंदन कांबळेंसारखा जो कवी आहे किंवा शाहीर आहे, तो ज्या पद्धतीनं बुद्ध कथांची मांडणी करतो, म्हणजे बुद्ध कथांना हंस हा कोणाचं हे त्यांचं जे गीत मिलिंद शिंदेनी अप्रतिम असं पद्धतीने गायलेलं आहे. खरं तर अजरामर असं गाणं आहे. तर हंस हा कोणाचा ही एक गोष्ट घेतली, एक कथा घेतलेली आहे आणि त्याच्यामधून त्यांनी बुद्ध उभा केलेला आहे. तर ही बाबासाहेबांच्या ह्या तिसऱ्या क्रांतीतून आलेली ही मांडणी आहे असं मला वाटतं. आणि आपल्या सगळ्या शाहिरांनी, नव्या शाहिरांना माझी विनंती आहे की यांनी या पद्धतीनं ह्या तिसऱ्या क्रांतीचं सुद्धा जे काही चिंतन आहे ते आपल्या कव्यातून आलं पाहिजे. समाजवादी आणि कम्युनिस्ट शाहिरांच्या गाण्यात जे काही जातीभेदाला म्हणजे खरं तर कम्युनिस्ट शाहीर जे होते, लालभाऊ कलापथक, अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गवाणकर हे सगळे, किंवा समाजवादी शाहिरामध्ये लीलाधर हेगडे होते किंवा आपले आत्माराम पाटील यांचं नाव त्यामध्ये आहे, शाहीर साबळे यांचं नाव त्याच्यामध्ये अग्रक्रमाने घेता येईल, अनेक शाहीर मंडळी होते. तर यांच्यामध्ये सुद्धा आत्माराम पाटलांनी न्यातीचा पवाडा लिहिला आणि हा न्यातीचा पवाडा त्यांनी लिहिला. तर त्याची प्रेरणा जर कुठे घेतली, त्याची प्रेरणा जर कुठं आहे हे जर आम्ही शोधलं तर त्याची प्रेरणा ही बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यामध्ये आहे. अण्णाभाऊ साठेंचं उदाहरण तर खूप मोठं आहे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठे सुरुवात करताना स्टॅलिनग्राडच्या पवाड्यापासून आणखीन नगरापुढे जागतिक पातळीवरचे सगळे कम्युनिस्टांचे आंदोलनं इथून लिहायला चालू करतात आणि बाबासाहेबांना अर्पण करणारं जे गीत आहे, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, हे लिहितात आणि त्यामध्ये धन्वंतांनी अखंड छळले, धर्मांधांनी तसेच पिळले, हे जे काही नॅरेशन
त्यामध्ये आलेलं आहे अण्णाभाऊंच्या लेखणीतून. हे नॅरेशन हे आंबेडकरी प्रेरणेचं नॅरेशन आहे, हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं आंबेडकरी जलसाकारांनी ज्या पद्धतीनं प्रबोधनाचा एक जागर घातला, त्याच्या चपेटमध्ये हे सगळे मंडळी आले आणि त्यांच्यामुळं डावे चळवळीतले, समाजवादी चळवळीतले शाहीरसुद्धा या विचारांनी प्रेरित झालेले दिसून येतात आणि जाती अंताचा किंवा जातीविरोधाचा जो काही कार्यक्रम आहे तो त्यांच्या शाहिरीमधून थोड्या प्रमाणात काय होईना आपल्याला प्रकट झालेला दिसतो. अनेक असे समाजवादी किंवा कम्युनिस्ट शाहीर आहेत की त्यांच्या शाहिरीमध्ये जाती अंताचं गाणंच नाही आहे, असं सुद्धा आपल्याला दाखवता येईल. तो विषय माझा इथं नाही, त्यामुळे मी त्या विषयावर जाणार नाही. तो एक स्वतंत्र विषय आहे, त्याच्यावर आपल्याला जाता येईल. पण आता मी एक असं मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की धर्मचिकित्सेचा विषय चाललेला आहे. जे लक्ष्मण केदारे सारखा जो शाहीर होता, तर त्यांनी सांगितलं की बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीन सखे ग बाई. जर देवच देतो जीवा पोर देतो मागशील तवा, मग नवरा कशाला हवा ग शेजारीन सखे ग बाई. ह्या पद्धतीनं त्यांनी जे चिंतन मांडलं, ह्याच्यामध्ये देवाधिकांची एक जे काही त्यातून जो काही बंधुपणा जो सगळा आलेला होता. तुकाराम महाराजांनी पण ह्याच पद्धतीनं नवसे कन्यापुत्र होती तर का करणे लागे पती, या पद्धतीचा प्रश्न तुकाराम महाराजांनी सुद्धा विचारलेला आहे. तर हे धर्मचिकित्सेकडं गेले, हे आंबेडकरी शाहीर गेले. कम्युनिस्ट शाहिरांना किंवा समाजवादी शाहिरांना धर्मचिकित्सेकडे जाता आलेलं नाही. त्यामुळं मी या मंचावरून स्पष्ट सांगू इच्छितो की जर तुम्ही धर्मचिकित्सा करत असाल, धर्मचिकित्सेचं तुमच्याकडं डोळे असतील धर्मचिकित्सेचे, तरच तुम्ही आंबेडकरी जलसाकार आहात असा त्याचा अर्थ आहे. आणि धर्मचिकित्सेचे जर डोळे तुमच्याकडे नसतील, तुम्ही धर्मचिकित्सेपासून पळत असाल, धर्मचिकित्सेला तुम्ही भिडत नसाल, तर तुम्हाला आंबेडकरी जलसाकार म्हणून घेता येणार नाही. आज काही मंडळी म्हणतात की आम्ही आंबेडकरी जलसाकार पुनर्जीवन केलं वगैरे. आता त्यांच्याच साहित्यात जाऊन आपण चिकित्सा केली की हे आंबेडकरी जलसाकार आहेत का, तर त्यांच्याच एका गाण्यात आहे ज्येष्ठ शाहिरांच्या की ते असे म्हणलेले आहेत की धर्म ठेवा की घरात का काढली ही वरात. आता धर्म ठेवा की घरात का काढली ही वरात. लेनिन म्हणला होता की धर्म निजी बात आहे. मार्क्सवादामध्ये सांगितलं गेलं आहे की धर्म ही खाजगी गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका किंवा त्याचे ज्या काय कष्टकऱ्यांचं शोषितांचं कामगारांचं जो काही धर्म आहे तो त्यांच्या घरातली गोष्ट आहे, त्यात तुम्ही काही लुडबुड करू नका. अशा पद्धतीची मांडणी ही मार्क्सिस्ट थेरीमधून आलेली आहे. आणि ह्या ज्येष्ठ शाहिरांनी जे काय म्हटलं की धर्म ठेवा की घरातही लेनिनचं विधान आहे, म्हणजे हे कम्युनिस्ट विधान आहे असं स्पष्टपणे आपल्याला सांगायला हरकत नाही आहे. आता हे कम्युनिस्ट विधान घेऊन तुम्ही सांगणार की आम्ही आंबेडकरी जलसाकार आहे, हे होऊ शकत नाही. तुम्हाला धर्मचिकित्सा करावी लागेल, धर्मचिकित्सेची मांडणी करावी लागेल. आणि जर तुम्ही धर्मचिकित्सेची मांडणी केलेली नसेल किंवा करत नसाल तर तुम्ही कुठलं पुनरुज्जीवन केलं. उलटं आंबेडकरी जलसाकार धर्मचिकित्सा करत होते, ते तुम्ही बंद केली करायची, म्हणजे तुमचा प्रवास चाक उलटं फिरत. अशा प्रकारातला हा सगळा म्हणजे गडबड आहे या ठिकाणी. मला त्यात जायचं नाही आहे. पण मला हे म्हणजे मी कसं आहे, मी स्वतःच्या नावापुढे सत्यशोधक जर लावत असेल ना, तर मी सत्य बोलण्यासाठीच इथं उभा आहे आणि सत्यासाठी तुरुंगात जाण्याची सुद्धा किंमत चुकवणारा माणूस आहे. त्यामुळे मी कोणाच्या बापाला भीत नाही आहे. मला या ठिकाणी सांगायचं का हे सत्य बोललं पाहिजे ना, आज ना उद्या चिकित्सा करावीच लागेल. आणि जोपर्यंत हे मंडळी आहेत समोर त्याच वेळेला चिकित्सा केली पाहिजे या मताचा मी आहे. लक्ष्मण केदार यांच्या समोर तुम्ही उभा राहू शकत नाही, तुम्ही वामनदादा कर्डकांच्या समोर उभा राहू शकत नाही, कारण या माणसांनी, या शाहिरांनी आपल्याला धर्मचिकित्सेचा मार्ग दाखवला जो बाबासाहेबांच्या तिसऱ्या क्रांतीतून आलेला आहे. आणि तुम्ही धर्मचिकित्सेपासून पळ काढलेला आहे, तुम्ही धर्म घरात ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मित्रांनो, थोडंसं जाऊया आपण इकडे. मी म्हटलं की ठीक आहे धर्म घरात ठेवायचा, धर्म घरात ठेवला तर काय होणार, ब्राह्मण घरात ब्राह्मण राहणार, मराठा राहणार, जाट राहणार, रेड्डी राहणार, अस्पृश्य राहणार, माळी राहणार, ओबीसी राहणार, एसटी राहणार, आदिवासी राहणार. म्हणजे एका अर्थानं तुम्ही धर्म घरात ठेवा म्हणून सांगून तुम्ही जाती व्यवस्थेलाच लायसन देताय. घरामध्ये धर्म पाळण्याचं तुम्ही लायसन देताय आणि घरामध्ये धर्म पाळण्याचं लायसन देऊन तुम्ही जाती व्यवस्थेचं स्थायीकरण किंवा जाती व्यवस्थेत जे काही संस्थीकरण आहे त्या संस्थीकरणाला मान्यता देत आहे. आज असं दिसतं की जर मी माझ्या घरामध्ये म्हटलं की मी ब्राह्मण आहे किंवा मी माळी आहे, मी साळी आहे, मी मराठा आहे, तर माझं प्रत्येकाचं घर जातीनं तुटलेलं आहे आणि प्रत्येक घर हे एक विषमतेचा किल्ला आहे. ह्या विषमतेच्या किल्ल्यांना सुद्धा तुम्हाला हादरे द्यावे लागणार आहेत. बाबासाहेबांचं नाव घेणं एवढं सोपं नाही. या देशामध्ये सगळं होणं सोपं आहे,
पण आंबेडकरवादी होणं सोपं नाही हे लक्षात घ्या. आणि आपण उगाच नुसतं आंबेडकर आंबेडकर केलं आणि बुद्ध उठता बसता बुद्ध बुद्ध म्हटलं तरी कोणी बुद्धिस्ट होत नाही आणि कोणी आंबेडकर आंबेडकर केलं तर आंबेडकर होत नाहीत. आंबेडकरांच्या ह्या 3 क्रांत्यांच्या कसोट्यावर जर तुमचे साहित्य, तुमची गाणी, तुमचे विचार जर तपासले तर तुम्ही उघडे पडणार आहात. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. म्हणजे आणि हे मी नवीन पोरांसाठी सांगतोय, कारण माझ्या डोळ्यासमोर दिसते की आता ह्या ज्येष्ठ मंडळींना काय झालं काय माहिती, त्यांच्या डोळ्यांचं काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही. त्यांना दिसतच नाही की ते म्हणतात की माझ्यापाशी संपलेलं आहे सगळं, मी जिथं आणून ठेवलेलं आहे ना त्याच्या पुढं आता काहीच नाही आहे. कुठलाही शाहीर नाही, कुठलीही शाहिरा नाही, कुठलाही कलावंत नाही. म्हणजे एंड ऑफ हिस्ट्री, एंड ऑफ फिलॉसॉफी, एंड ऑफ हिस्ट्री याचीच भाषा आहे ती. मला दिसतं या महाराष्ट्रामध्ये खूप दर्जेदार, या भारतामध्ये खूप दर्जेदार कलावंत जन्माला येत आहेत. आंबेडकरी नेरेशन घेऊन उभे राहणारे कलावंत, अत्यंत ताकदीचे कलावंत, ज्यांचं कलेतलं म्हणजे कलासुद्धा तेवढ्याच ताकदीनं त्याची साधना, कलेची साधना करणारे कलावंत आहेत. आमच्याकडं आम्ही सांगू शकतो, अभिमानानं सांगायचं आम्हाला म्हणायला गेलं तर आमच्याकडं बाबांनो आज मधुर शिंदेसारखा शाहीर आहे, गायक आहे. आमच्याकडं प्रवीण डोणेसारखा गायक आहे. आमच्याकडं शिरीष पवारसारखा गायक आहे. आमच्याकडे यलगार सांस्कृतिक मंचासारखी एक चांगली कलावंतांची फळी आहे. आमच्याकडं कैलास वाघमारेसारखा चांगला गायक आहे. अनेक मंडळी आमच्याकडे आहे. शीतल साठेंचं नाव आता मी म्हणणार घरातलाच माणूस म्हणून घेतलं, पण तुम्ही सगळे जाणताय. कडूबाई खरात आमच्याकडे आहेत. आमच्याकडे हे सगळे मंडळी आहेत. गिन्नी माहीपर्यंत आमच्याकडे मंडळी आहेत. आणि हे सगळे आंबेडकरी, आमच्याकडे हे सगळे मंडळी आहेत. आणखीन म्हणजे मला हे सांगायचं की म्हणजे हे तर नोन नाव आहेत. अननोन ह्याच्यामध्ये पण आता नवीन पोरं तयार होताना दिसत आहेत आम्हाला, की ज्यांच्याकडं ह्या नवीन मुलांच्यामध्ये तेवढं स्पार्क आहे. म्हणजे माझी छोटी बहीण, जिला मी कायम छोटी बहीण म्हणतो, माझी ऐश्वर्या जाधव, हिच्यासारखी एक अत्यंत सुंदर गायिका आमच्याकडे आहे. ही नवीन जनरेशन, ही आंबेडकरी जलसाकार असणार आहेत. आकाश पवारसारखा शाहीर आहे, तो नवीन पिढीचा शाहीर म्हणून पुढे येतोय. आणि आणखीन मला सांगितलं पाहिजे की रोहित जगतापसारखा नवीन कवी आहे, गायक आहे, तोही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतोय. ही सगळी मंडळी ही दिसत नाहीत तुम्हाला, आणि तुम्ही सांगताय की सगळं संपलेलं आहे, काही नाही, अमुक नाही, तमुक नाही. तर मला असं वाटतं की भाई थोडे आगे खोलो और देखो, बहुत अच्छा नजारा आहे. आणि ही पिढी तुमच्या खांद्यावर उभी आहे. ही पिढी तुमच्यापेक्षाही पुढचं बघणारी पिढी आहे. आयडियोलॉजिकली सुद्धा, लढ्याच्या अनुषंगानं सुद्धा आणि कलेच्या अनुषंगानं सुद्धा तुमच्यामध्ये तेवढा मोठेपणा पाहिजे की बाबा ही माझी मुलं आहेत आणि पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, ही अपेक्षा आहे. तुम्ही पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्यापेक्षा तुम्ही पाठीवर धपाट्या काम केलं तर मग हे पुढची 40 वर्ष बोलणार आहेत ही सगळी शाहीर मंडळी. हे 40 वर्ष मग तुमची चिकित्सा करत बसणार. मला वाटतं की आपलेच दात आपले आहेत, थोडंसं सांभाळून घेतलं पाहिजे, नाहीतर काय म्हणते त्याला आपण करायला गेलो झाले असं म्हणण्याची वेळ येईल. आता मला खरं तर आजच्या ह्याच्यावर बोललं पाहिजे, म्हणून मी म्हणतो की या ठिकाणी आंबेडकरी जलसाकारांशी बोलताना, नवीन पिढीशी बोलताना मला हे सांगायचं आहे, तुमचं सौंदर्यशास्त्र कुठलं आहे ते तुम्ही लक्षात घ्या. आता मी ज्या ज्येष्ठ शाहिरांच्या बद्दल बोलतोय त्यांचं नाव घेणार नाही, कारण मला कोणाचं नाव घेऊन कोणाचाही इन्सल्ट करायचं नाही. पण जे साहित्य जनतेसाठी त्यांनी खुलं केलेलं आहे, जे त्यांचं साहित्य प्रकाशित आहे, त्याच्यावर मात्र मी बोलणार चळवळीतला कार्यकर्ता म्हणून. आणि मी जवळपास 20 वर्ष मी या प्रबोधनाच्या लढ्यामध्ये आहे. तब्बल 2 दशकं मी या लढ्यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळं असं नाही की मी काहीच न करता बोलतो आहे. मी पण जवळपास 200च्या आसपास माझी गाणी आता आहेत. ती गाणी तुमच्यापर्यंत नव्यान माझी जलसाच्या यूट्यूब चॅनलवरून येत आहेत, तुम्ही ऐकताय. आणि प्रत्येक लढ्यामध्ये त्या गाण्यांचा अंतर्भाव होतो आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की मला बोलण्याचा तेवढा अधिकार आहे. आता मला जो मुद्द्याकडे, जो महत्त्वाचा मुद्दा, हा मुद्दा विसरलो तर हे लाईव्ह फेल गेलं असं मला वाटतं. हा मुद्दा आहे की आपलं सौंदर्यशास्त्र आपलं कुठलं आहे. आज मला असं दिसतं की स्वतःच्या टिरी बडवून घेणारी जी काही मंडळी आहेत ना, ते काय करतायत, स्वतःला खूप महामानवाच्या रूपामध्ये पेश करतायत. आम्ही ज्यावेळेला त्यांचा शरद पाटलांच्या म्हणजे शरद पाटलांचं जे काही अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र आहे ह्याच्या कसोट्या ज्यावेळेला लावल्या, जाणीव नेनेवेचं तर्कशास्त्र आहे ह्याच्या कसोट्या ज्यावेळेला त्यांच्या साहित्याला लावल्या, तर माझ्या हातामध्ये फक्त राख आलेली. म्हणजे आपल्याकडे असं दिसतं की स्वतःला आंबेडकरी म्हणणार आणि मात्र ब्राह्मणी सौंदर्यशास्त्रावर लिखाण करणार, अशा पद्धतीची ही शाहीर मंडळी आहेत. आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे काय दिसतं की एक गाणं आहे की हे पालखीची भोई. आता भोई, हे पालखीची भोई यांना आईची ओळख नाही. आता माझा साधा प्रश्न आहे की भोईंना आईची ओळख आहे का नाही? ह्या देशात जाती उतरंडीमध्ये भोई जात कुठं आहे? भोई लोकांना
या जाती व्यवस्थेनं ब्राह्मणांच्या लेवलवरचं स्थान दिलं होतं का? भोई लोकांनी कोणाचं शोषण केलं का? भोई लोकांनी कोणावर अन्याय केला का? नाही ना. मग तुम्ही तुमच्या कला साहित्यातून हे पालखीची भोई यांना आईची ओळख नाही म्हणून भोई लोकांना तुम्ही क्रिमिनल पद्धतीनं शोषकांचं प्रतीकाच्या रूपामध्ये मांडता. किंवा आले आले गारदी उजेडाचे पारधी, म्हणजे उजेड मारण्याचं काम पारध्यांनी केले का? पारधी जात आजही तांड्यावर फिरते. पारध्यांचं दुःख तुम्ही बघताय काय आहे ते. गावात कुठेही चोरी झाली तर चोरी झाल्या पारध्यांना त्या ठिकाणी मारलं जातं. त्यांच्या आया बहिणींच्यावर अत्याचार केले जातात. आणि आम्ही आज फुले आंबेडकरांच्या जन्मानंतर 60-70 वर्षानंतर तुम्ही गाताय लिहिताय आणि तुम्ही उजेडाचे पारधी म्हणजे पारध्यांनी उजेड मारला म्हणून सांगताय. या देशातला इनटॉलरन्स पारध्यांच्यामुळे आहे का? या देशामध्ये जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले पारध्यांनी केलेले आहेत का? तर पारधी जातीला तुम्ही अशा पद्धतीने क्रिमिनलाइज केलेलं आहे. अरे हे पारधी लोक कोण होते? हे पारधी लोक ब्रिटिशांच्या काळामध्ये यांना हजेरी होती आणि 3 तारेचं कुंपण लावून अण्णाभाऊनी लिहिलेलं आहे. ज्या कुंपणामध्ये अण्णाभाऊ साठेंना पण ठेवलं होतं कल्याणमध्ये. ह्या लोकांना डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवलं आणि जन्मजात गुन्हेगार आहेत. हे लोक चोर आहेत, जन्मजात चोर आहेत, गुन्हेगार आहेत. अशा पद्धतीचा शिक्का मारून या पारध्यांना क्रिमिनल ॲक्टमध्ये म्हणजे त्यांना गुन्हेगार जाती जमाती कायद्यामध्ये त्यांना टाकलं गेलं. अशा पारध्यांना तुम्ही आज मुक्तीचं प्रतीक म्हणून मांडण्यापेक्षा तुम्ही काय म्हणून मांडताय? उजेडाचे पारधी. त्या पारध्यांना तुम्ही एक मारेकरी म्हणताय, उजेडाचे मारेकरी म्हणून ह्या रूपात तुम्ही पेश करताय. ह्याचा अर्थ असा आहे की तुमच्या डोक्यामध्ये ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र काम करत आहे. तुमच्या निनेवेतला ब्राह्मणवाद हा पारध्यांना क्रिमिनल समजणार आहे. या देशातल्या बहुजन समाजाला हे शिकवलं गेलं की हे पारधी लोक हे चोर आहेत, हे क्रिमिनल आहेत, हे मारेकरी आहेत. आणि अशा पद्धतीने त्यांना जे काही त्यांचं रूप, जी काही प्रतिमा उभा केली गेली जाती व्यवस्थेनं, ती प्रतिमा घेऊन तुम्ही तुमच्या कला साहित्यातून उजेडाचे पारधी म्हणून तुम्ही मांडता. आणि एका अर्थानं तुम्ही ह्या ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचं जे काही घाण आहे ती घाण तुमच्या साहित्यातून पुढे आणता. ही चिकित्सा करावी लागेल का आज न उद्या? कोणाला वाईट वाटेल म्हणून मला थांबणं मला योग्य नाही वाटत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्ञानाच्या कक्षेच्या बाहेर भावनांना उभे करा. ॲनालिसिस ऑफ कास्टमध्येच ते विधान आहे की तुमच्या भावना बाजूला ठेवा, सत्य बोलायला घाबरू नका, सत्य मांडा. माणूस किती मोठा असू दे त्याची चिरफाड करा. आणि राजा ढालेंनी आम्हाला सांगितलं शस्त्रक्रियेच्या टेबलवर घ्या, चिरफाड करा, पोस्टमार्टम करून टाका. कुठे अंडे आतमध्ये काय डेडं आहे, कुठं कोथळा कुठं आहे, फुफ्फुस कुठं आहे, अपेंडिक्स झालाय का, आतडं तुटलंय का, हे सगळं मांडा. सगळी घाण बाहेर काढून टाका. तर हे मला इथं मांडायला लागेल की तुम्ही क्रिमिनलाइज करता. भुईंना क्रिमिनलाइज केलं, पारध्यांना क्रिमिनलाइज केलं. सारे खाटीक जमले का बाई? खाटकाने काय बिघडवलंय तुमचं? आले आले पारधी उजेडाचे गारधी, आले आले गारधी उजेडाचे पारधी. मग तुम्हाला त्यात बामण का नाही दिसला? तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं, आले आले बामण त्यांनी केले शोषण, मी देतो यमक तुम्हाला. यमकासाठी लिहिता का तुम्ही? तुम्हाला तुमच्या निनिवेमध्ये ब्राह्मणवादाशी तसा संघर्ष तुम्हाला करायचा नाही आहे. तुमच्या निनिवेमध्ये जाती व्यवस्थेचं ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र असल्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं शोषित पीडित जातींना क्रिमिनलाइज करण्याचा गुन्हा करत आहात. हा कल्चरल क्राईम आहे असं मला वाटतं. आता ही किती गंभीर गोष्ट आहे समजून घ्या तुम्ही. खाटीक हा या देशातला शोषित घटक आहे. त्या खाटकांना पण तुम्ही क्रिमिनलाइज पद्धतीने उभं करता. म्हणजे तुम्ही भोई सोडले नाहीत, तुम्ही पारधी सोडले नाहीत, तुम्ही खाटीक सोडले नाहीत. मला असं वाटतं की प्रश्न विचारायला तुम्हाला सगळ्यांना संधी आहे. प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला प्रश्न आहे त्यांनी प्रश्न लिहा, मनात ठेवा आणि लाईव्हच्या शेवटी आपण प्रश्न करणार आहेत. तर मला हा मोठा प्रश्न मला पडलेला आहे की हे कुठला भाग आहे? किंवा आता ग्लोबल गोंधळ नावाचं एक गाणं आहे. त्यात काय आहे की ग्लोबल गोंधळी आणि वास्तू लोकल गोंधळ संबळ. आता एक गोंधळी लोक, ही गोंधळी जात जी आहे ही गोंधळी जात भटकी जात राहिलेली आहे. त्या गोंधळी जातीला तुम्ही क्रिमिनलाइज करता आणि मल्टीनॅशनल कंपन्यांचे जे काही वित्तीय भांडवलदार आहेत, जगावर राज्य करणारे जे साम्राज्यवादी आहेत, त्या साम्राज्यवाद्यांना तुम्ही गोंधळी म्हणता. आणि त्या साम्राज्यवाद्यांची दलाली करणारे जे इथले लोक आहेत त्या दलाल लोकांना तुम्ही गोंधळी म्हणता. म्हणजे
ग्लोबल गोंधळी आणि लोकल गोंधळी, हे काय खेळ आहे हा? कुठल्या सौंदर्यशास्त्रात येतं हे? गोंधळ्यांना क्रिमिनलाइज करणं, हे मला असं वाटतं की गोंधळी लोकांनी आंदोलन करायला पाहिजे की बाबा तुम्ही आम्हाला साम्राज्यवादी म्हणून अशा पद्धतीने तुम्ही क्रिमिनलाइज करताय. हे नेणिवेतून येतं. तुम्ही गोंधळ्यांना क्रिमिनलाइज करताय. तुम्ही त्याचमध्ये काय म्हणताय की ग्लोबल गुंडांचं रंगे ग्लोबल भारूड. आता ग्लोबल गुंडांचं हे जे काही अमेरिकन साम्राज्यवादी सगळे शस्त्रास्त्र, हे सगळे बॉम्ब टाकणारे, जैविक युद्ध करणारे, लोकांच्यावर शोषण करणारे, हवा प्रदूषित करणारे, पृथ्वीच्या प्लॅनेटला धोका पोचवणारे जे काही साम्राज्यवादी आहेत, तर त्यांचं भारूड चाललेलं आहे म्हणता. आता भारूड हा प्रकार, हा कला प्रकार आहे आणि हा कला प्रकार हा शोषित पीडितांचा आहे, शूद्रातिशूद्रांचा आहे. तर तोही तुम्ही सोडलेला नाही. त्या प्रकारालाही तुम्ही शिव्या घालताय. म्हणजे तुमच्या डोक्यात नेमकं काय चाललेलं आहे हा मला प्रश्न या ठिकाणी पडतोय की तुम्ही अत्यंत ब्राह्मणी विचारांनी, ब्राह्मणी सौंदर्यशास्त्रांनी कला साहित्य निर्मिती करताय आणि स्वतःला आंबेडकरवादी म्हणवताय. तर हे चालणार नाही. याच्यावर लवकरच आम्ही एक पुस्तक लिहिणार आहोत. या सगळ्या ह्याच्यावर एक पुस्तकातून सखोल मांडणी आम्हाला करण्याचा आमचा विचार आहे. आता तुम्हाला सांगतो की पाठीमागं नव्यान माझ्या याच्यावर एक गाणं पब्लिश केलं मी. विलास घोगरेंचं जळतो मराठवाडा गाणं मी गायलं होतं आणि ते गाणं गाताना मी तिथं आलो की आम्ही पुण्या मुंबईची लोक, लय पोकळ आमचा झोक, आम्ही जय भीम म्हणतो आणि गांडूचं जीवन जगतो, असं विलास घोगरेंनी लिहिलेलं होतं. मला असं वाटलं की आज ज्यावेळेला आपण LGBT समूहापासून हे जे काय सगळं जेंडरचं जी काही चर्चा जी चाललेली आहे, याच्यामध्ये ह्या लोकांना का क्रिमिनलाइज करायचं? म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट चुकीची आहे किंवा शोषक आहे किंवा वाईट आहे हे सांगण्यासाठी तुम्ही शोषितांचीच उदाहरणं का देताय? तर मला असं वाटलं की तो शब्द बदलायला पाहिजे आणि तो बदलला. आता विलास घोगरेंच्या खांद्यावर मी उभा आहे ना, आणि मी पण विलास घोगरेंच्या प्रमाणे प्रबोधन करतोय, त्यामुळे मला तेवढा अधिकार आहे असं मी समजतो. आणि ह्याच्यापेक्षाही काही लोकांनी, खूप जुने लोक होते, ते लोक म्हटले की तुम्ही कसं काय शब्द बदलताच कामा नाही. आंबेडकरी जलसाकारांचं किंवा परिवर्तनवादी म्हणवणाऱ्या, डाव्या म्हणवणाऱ्या शाहिरांचं साहित्य म्हणजे काय गीता, बायबल आणि पुराण आहे का? त्याची चिकित्सा होऊ शकत नाही का? त्याच्यात बदल होऊ शकत नाही का? मी मौखिक परंपरेला मानणारा माणूस आहे. आपली सगळी अब्राह्मणी परंपरा ही मौखिक आहे आणि ह्या मौखिक परंपरेमध्ये एक पिढी गाणं लिहिते, त्या पिढीमध्ये मुलं नवीन शब्द जोडतात, त्या शब्दांना पुढची पिढी घेऊन जाते, त्यात ती पिढी नवीन शब्द जोडते आणि एक गाणं हजारो वर्ष लिहिलं जातं, एक काव्य हजारो वर्ष लिहिलं जातं. ही आमच्या बहुजन किंवा ह्या देशातली मौखिक परंपरेची पद्धत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विलास घोगरेंनी जर एखादी ओळ लिहिली असेल आणि त्यात एखादा शब्द मला नवीन पिढीला जर वाटला बदलला पाहिजे, 100% बदलला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की जेंडरच्या अनुषंगाने तर चर्चा केली तर मग खूपच आणखीन डेंजर आपण जाऊ शकतो. आंबेडकरी जलसाकारांनी पण ह्याच्यावर चर्चा केली पाहिजे की एका बामणानं गांधीला मारलं, हे जे काही मंडळी लिहिलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये काय आहे की बाबासाहेबांची दुसरी पत्नी ही ब्राह्मण आहे, तर मग ब्राह्मणाचा जावाई अमुक तमुक, हे जे कशातून येतं, हे सगळं एक जेंडरच्या दृष्टिकोनातून, मेल गेजमधून येतं, पितृसत्ताक दृष्टिकोनातून येतं. तर आंबेडकरी जलसाकारांच्या कवनांची पण चर्चा आपण करताना मला असं वाटतं की जेंडरचा हा जो स्त्रीवादाचा जो काही परिप्रेक्ष्य आहे, या परिप्रेक्ष्यामध्ये हे सगळं साहित्य आणलं पाहिजे. हे साहित्य जाणीव नेणिवेच्या, तर्कशास्त्राच्या, शरद पाटलांच्या या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये आणलं पाहिजे. तर आपल्याला अनेक गोष्टी, आपलं कुठं चुकतंय, आपण कशा चुका केलेल्या आहेत, आपल्याला नवीन काय लिहिता येईल ह्याची चर्चा करता येईल. मी का म्हणतो हे? विलास घोगरेंचं एक गाणं आहे की किती आवरू भूक मालका, किती आवरू भूक रे, हे गाणं विलास घोगरेंनी लिहिलेलं आहे. गाणं ठीक आहे, प्रेरणा गाण्याची भुकेची प्रेरणा आहे, आपला सगळ्यांचा रडा भुकेशी चाललेला आहे. पण त्यात काय आहे की ही न्याय नावाची बाई तुझीच शेजीनं होई रे, तो मालकाला म्हणतोय शाहीर. ही न्याय नावाची बाई तुझीच शेजीनं होई रे, कुंकू लावून माझ्या नावाचं मला न फिरकू देही रे. हा काय आहे हा मेलगेज? तर मला असं वाटतं की आपल्या आईवडिलांनी जर कर्ज घेतलेलं असेल तर ते आपल्या पोरांनी फेडलं पाहिजे. मी विलास घोगरेंना क्रिटिसाइज करत नाही, मी त्यांच्या खांद्यावर उभा आहे. मी विलास घोगरेंची, वामनदादा कर्डकांची, अमर शेखांची, अण्णाभाऊंची, भीमराव कर्डकांची, या सगळ्या शाहिरांची परंपरा पुढे घेऊन जाणारा एक छोटासा कलावंत आहे. मी त्यांच्या खांद्यावर उभं राहून मला या नवीन विचाराच्या अनुषंगानं मला त्यात जर काही बदल करावे वाटले तर मी नक्कीच करत राहीन आणि मी त्या पद्धतीने मी गाणी लिहिण्याचा पण प्रयत्न करतो. मी स्वतः उलटं मला ह्या ज्येष्ठ शाहिरांना सांगायचं आहे, ज्येष्ठ शाहीर जे सांगतायत सगळं
की हे मार्केट आहे, हे अमुक आहे, तमुक आहे, हे जे सगळं चाललेलं आहे. मला त्यांना सांगायचं आहे की नवीन जनरेशन हे उन्नत आहे, नवीन जनरेशन हे अभ्यास करणारं आहे आणि नवीन जनरेशनकडं ह्या आयडिओलॉजीची सूत्रं आहेत, ज्ञानाची सूत्रं आहेत आणि त्या आधारावर ही सगळं काम ही मंडळी करणार आहेत. म्हणून तुम्ही येणाऱ्या जनरेशनला नाव उमेद करणार का येणाऱ्या जनरेशनला तुम्ही हे करणार, येणाऱ्या जनरेशनला तुम्ही नाव उमेद करणार का त्यांना पाठबळ देणार, हा तुमचा मुद्दा आहे. आता मी तुम्हाला जसं जेंडरच्या अनुषंगाने सांगायला गेलो, मी स्वतःवर सुद्धा क्रिटिसाइज केलेलं आहे. म्हणजे मी माझ्या गाण्यांच्यामध्ये मी काही गाणी माझी गाणं बंद केली. ज्यावेळेला मला लक्षात आलं की मी चुकीची गाणी गात होतो, ज्यावेळेला मी कबीर कला मंचात होतो त्यावेळेला मी काही चुकीची गाणी लिहिली, ती चुकीची गाणी मी गाणं बंद केली. मी ती गाण्यांच्यावर काही गाण्यांच्या ओळी बदलल्या, नवीन ओळी लिहिल्या. कारण आपला पण विकास होत असतो, आपण पण नव्या नव्या गोष्टींनी जागृत होत असतो, आपल्याला समजत असतं. आता मी तुम्हाला सांगतो की प्रेमाच्या अनुषंगाने जे काही आपलं हे आहे, प्रेमाच्या याच्यामध्ये काय आहे, माझंच गाणं मी सांगतो, मी माझ्यावर क्रिटिसाइज केलेलं आहे की तिच्या गुलशोभू सपनांची अशी किल्ली मी उडवली. म्हणजे मी कोण आहे, मी शोषितांचं छाताड आहे, शोषितांचं छाताड मी, कष्टकऱ्यांचा योद्धा मी. आणि ती बिचारी म्हणजे ती काहीच नाही आहे आणि तिला मी क्रांतीचा डोस देतो आणि मग ती काय होते, क्रांतिकारी होते आणि मग तिच्या हातात आलं गीन गाती मुक्तीच्या ठेक्यातही मी लिहितो. तर ही माझ्यावर मी केलेली टीका आहे. किंवा माझा मित्र शंतनू त्याचं गाणं आहे की समतेच्या वाटेनं. आता त्यामध्ये की हा समतावादी आहे पण ती नाही आहे ना समतावादी. म्हणजे गृहीतच असं धरलेलं आहे की सगळे पुरुष हे समतावादी असतात आणि स्त्रियांनी मात्र बंधन तोडत यायचं आहे, तिनं मग अमुक करत यायचं आहे, जाती तोडून यायचे आहेत. तू काय तोडणार आहे ते पण सांग ना, तुलाही संघर्ष करायचा आहे ना. तर हे जे आपलं सौंदर्यशास्त्र हे ब्राह्मणिकल असल्यामुळं ते पितृसत्तेक सत्ताक आहे, त्याच्यातून कोणी सुटलेलं नाही. पुरुषशाही सुटू शकत नाही त्याच्यामधून. ते जर सुटायचं असेल तर त्यांना हे जाणीव-नेणीवेचं तर्कशास्त्र आणि अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र समजून घ्यावं लागेल. आणि सौंदर्यशास्त्राच्या अभावात आपण मारलेले दगड, आपल्या कला ह्या दगडासारख्या आपलीच डोकी फोडणार आहेत. आपणच आपल्या माणसांना क्रिमिनलाइज करतो, आपणच आपल्या शोषित पीडित जातींना क्रिमिनल म्हणून मांडतो, आपणच आपल्या आया बहिणींना दुय्यम लेखतो. आपल्या आया बहिणींच्याकडे काही क्वालिटीज नाही. एक हिंदीमधली कविता आहे, जब तक रोटी के प्रश्नों पर रखा रहेगा भारी पत्थर तब तक मेरे घर आना नहीं, पायल खनकाते हुए मेरे घर आना नहीं, काजल लगाना नहीं, बिंदी लगाने नहीं, ते पैंजन बजाना नाही, सुरमा लगाना नाही. 100 गोष्टी लिहिल्या बिचाऱ्या शाहिराने. म्हणजे त्याला काय वाटतं की पुरुषच क्रांती करणार आहे. काय नेमकं चाललंय या कलाकारांचं. कलाकारांना जेंडरच्या बाबतीमध्ये अवेअर करणं लय गरजेचं आहे. जर आपण जेंडरच्या बाबतीमध्ये जर आपण कलाकारांना अवेअर केलं नाही तर तुम्हाला मी सांगतो की हे कलाकार अंधारात दगड मारत बसणार आहेत. आणि ज्येष्ठ शाहिरांचं काम हे होतं की त्यांनी ह्या बाबतीमध्ये बोलायला पाहिजे. हे न करता तुम्ही सांगताय मार्केट मार्केट. व्हॉट इज मार्केट? कुठं आहे मार्केट? पिक्चरची गाणी लिहिणं आणि त्यांच्याकडनं मानधन घेणं हे मार्केट नाही आहे का? एक एक ओळी लिहिण्यासाठी 20,000 आणि 25,000 हजार रुपये घेणं हे मार्केट नाही का? नाटक लिहिणं आणि ते विकणं आणि स्वतःचं नाव न लावणं म्हणजे बाजार करणं हे मार्केट नाही आहे का? बाजारात कोण बसलंय बघा तुम्ही. मार्केटचा अर्थ काय आहे? मार्केट हा एक असा गोलमाल शब्द तुम्ही उभा करताय का? आणि मी असं म्हणतो की तुम्ही बाजारात जाता, बाजारात जाऊन तुम्ही कपडे आणता, ते कपडे पीटर इंग्लंडचा शर्ट असतो तुमचा, तुमच्या पायातली चप्पल ही कुठल्या कंपनीची असते? तुम्ही प्रत्येक गोष्ट ही तुम्ही ह्या मार्केटमधनं आणता. तुम्ही घेता तो श्वास ह्या भांडवलशाहीच्याच परिप्रेक्ष्यामध्ये आहे. मग अशा काळामध्ये म्हणजे मला वाटतं या ठिकाणी संजीव चांदोरकर यांचं नाव मला घ्यावं लागेल. अर्थतज्ञ आहेत मित्रांनो. त्यांचं ब्लॉग वाचत जावा. अन्वयार्थ नावाचा त्यांचा पेज आहे, ते फॉलो करत जावा. त्यांनी याच्यावर लिहिलेलं आहे की हे जे काही म्हणजे कर्मठ पोतीनिष्ठ लोक आहेत ना, ह्या लोकांना कळलंच नाही की ह्या कॅपिटलिझममध्ये आपल्याला उभं राहायचं आहे, या कॅपिटलिझममध्ये आपल्याला लढायचं आहे. या कॅपिटलिझमची तत्व आपल्याला लागू आहेत. तुम्ही काही परग्रहावर नाही आहात, तुम्ही मंगळावर नाही आहात, तुम्ही इथंच आहात. त्यामुळे कोरोना आला तर तुम्हालाही लॉकडाऊनमध्ये घरात असावं लागतं. समजून घ्या ही गोष्ट की तुम्हाला या सगळ्या भांडवलशाहीच्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला जगायचं आहे. जोपर्यंत समाजवादी क्रांती होत नाही किंवा तुमची कुठली जी समतावादी क्रांती तुम्हाला जे कोणाला अपेक्षित असेल तोपर्यंत तुम्हाला ह्याच व्यवस्थेत जगायचं आहे ना. मग ह्या व्यवस्थेचे नियम अटी तुम्हाला लागू नसणार आणि मग तुम्ही जगणार कसं काय? जो माणूस स्वतः 50,000च्या वर 1-1 लाख 2-2 लाखाच्या सुपाऱ्या घेतो तो माणूस दुसऱ्यांना मार्केट कसं काय म्हणू शकतो?
म्हणजे मी नवी त्यातली कडीला वाहतली, नाणीला बोळानं दरवाजा मोकळा, ह्या प्रकारात तुम्ही मोडता ना. मला म्हणजे माझ्याकडे शब्द वाईट येतात, पण तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना डिस्कार्ड करताय, लोकांचे अस्तित्व नाकारताय किंवा लोकांच्या वर तुम्ही फुली मारताय, तर मला यासाठी तुम्हाला हे मला बोलणं भाग पडतं आहे की ह्या पद्धतीनं तुम्ही मांडणी करू नका. मानधन घेणं चूक आहे. प्राध्यापक कॉलेजमध्ये शिकवतो आणि 1.25 लाख पगार घेतो. चळवळीत किती प्राध्यापक आहेत? त्यांना व्यावसायिक म्हटलं का कोणी? व्यावसायिक ज्ञानवंत म्हटलं का कोणी? प्रकाशक अनिल मामाने, आता सॉरी अनिल मामाने प्रकाशक आहेत. 1000च्या आसपास पुस्तकं छापलेली आहेत. प्रबोधनाच्या चळवळीत खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन अनिल मामाने केलेलं आहे. त्यांच्या प्रकाशनामुळं शेकडो लेखक तयार झालेले आहेत. पण अनिल मामाने पुस्तक विकतात का नाही विकतात? अनिल मामानेंचं तिकडं कोल्हापुरात बिंदू चौकात दुकान आहे का नाही? आहे ना. येशू पाटील आमचे मित्र शब्द पब्लिकेशन चालवतात, त्यांचं तिकडं वजिरा नाक्याला दुकान आहे का नाही? दुकानात मग पुस्तक विकताना तुम्ही किती रुपये विकता? 10 रुपये छापलं तर 15 रुपये विकत असाल ना. प्रकाशकांना तुम्ही म्हणत नाही व्यावसायिक आहेत, डायरेक्ट दुकान टाकली तरी. प्राध्यापकांनी ब्राह्मणी अभ्यासक्रम, ह्या व्यवस्थेला अपेक्षित असणारे तंत्रज्ञ, ह्या व्यवस्थेला अपेक्षित असणारे पुढारी, ह्या व्यवस्थेला अपेक्षित असणारे सगळे कारागीर तयार करणारा अभ्यासक्रम शिकवतात, ब्राह्मणी अभ्यासक्रम शिकवतात, आणि तरीही ते क्रांतिकारी म्हणून मिरवतात. मग आमच्यासारख्या शायरांनी काय गुन्हा केलेला आहे? आम्ही कुठलं चुकीचं गाणं लिहिलेलं आहे ते आम्हाला दाखवा ना. आमच्या प्रबोधनामध्ये काय खोट असेल तर आम्ही दुरुस्त करतो. आहे का? इकडे कानाला हात लावतो, इकडे कानाला हात लावतो, दुरुस्त करतो. आमचं प्रबोधन ओपन टू करेक्शन आहे, ओपन बुक आहे. आम्ही कुठलंही ब्राह्मणी, आम्ही कुठल्याही काव्यवत्राच्या स्टेजवर गेलेलो नाही. आम्ही कोणाशीही आतून अशा युनिट्या केलेल्या नाहीत. आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर गेलो, इलेक्शनमध्ये गेलो. बाळासाहेब आंबेडकरांनी सत्तेचं सामाजिकरण आणि लोकशाहीकरण झालं पाहिजे असा नारा दिला, तो आम्हाला पटला. रिप्रेझेंटेशनचा मुद्दा सार्थ मुद्दा होता, घराणेशाहीचा मुद्दा सार्थ मुद्दा होता, म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. त्यांची गाणी लिहिली, वंचित बहुजनांचा पवाडा लिहिला, गोंधळ लिहिला. तुमचं चुकतंय कुठं? आणि त्याच्यामध्ये पैसे घेतले का मानधन घेतलं का काय ते विचारा ना एकदा बाळासाहेबांना. एकदा तुम्ही जाऊन बाळासाहेबांची बोलण्याची आहे का हिंमत तुमची? आणि तुम्ही डायरेक्ट आम्हाला डिस्कार्ड करू शकता अशा पद्धतीनं. वंचित बहुजन आघाडीचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत तेवढ्या सगळ्यांना माहिती आहे की शीतलताई आणि सचिनदादांनी काय लिहिलं, काय गायलं. जे काही 40-42 लाख मतं पडली, त्या मतांच्या मध्ये ह्या गाण्यांचा काय इम्पॅक्ट होता? बहुजन समाजाला जोडणारी गाणी लिहिली गेली, जातीचा कॉग्निजन्स त्या पद्धतीनं मांडला गेला. हे मांडण्याचे तुमची दानतच नाही, सोडून द्या, तुमच्याकडे अपेक्षा पण नाही आहे. पण माझं म्हणणं हे आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं हे मार्केटचं आणलेलं आहे, मानधन घेणं गुन्हा आहे का हा माझा प्रश्न आहे. तिथं जेवढे 52 लोक बघतात ना, त्यांना सगळ्यांना माझा प्रश्न आहे, काय गुन्हा आहे त्यांचा? भीक मागायची का कलावंतांनी? भाकरी मागत फिरायचं का कलावंतांनी? बरं असं आहे का, कलावंत आपल्या कलेचा जो काही हे आहे मोबदला आहे तो स्वतः ठरवतोय, तो थोडीच कोणी ठरवून दिलेला मोबदला तो घेतोय. कलावंत स्वतःचा कंटेंट स्वतः क्रिएट करतोय. वी आर कंटेंट क्रिएटर आणि कंटेंट इज किंग. आमचा कंटेंट आहे, आमचा जातीअंताचा कंटेंट आहे, आमचा स्त्रीमुक्तीचा कंटेंट आहे. तर आम्ही आमचा कंटेंट घेऊन उभे आहोत. मग ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? का कुणाच्या मानेला सुरी लावली, 50,000 दे नाही तो चाल चिर डालूंगा असं म्हटलं का कोणाला? अरे आम्ही भावानं आमचं सांगितलं, आम्हाला आम्ही कार्यक्रम करतो, आमच्याबरोबर 10 कलावंत असतात. तुम्ही एक जरी वक्ता बोलवला भाषण करायला तरी त्याला 4-5 हजार खर्च होतो. तुम्हाला 10 कलावंत स्टेजवर लागतात. तर 10 कलावंतांसाठी बाबा काय 2-4 हजार रुपये त्यांना नको? काय तुमचं म्हणणं आहे? माझं ओपन चॅलेंज आहे. आणि अनिल मामाने आणि कपिल राजहंसला माझी विनंती आहे की तुम्ही दोघांनी कोल्हापुरामध्ये शाहू स्मारकला परिसंवाद लावा. व्यावसायिक कलावंतन मार्केट काय आहे, ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र न ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र टारा 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 फाडणार आहे मी, टारा 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 चिकित्सा करणार आहे. त्यांना बोलवा जे कोणी मार्केटवर एवढं बोलत आहेत. 2 दिवसापूर्वी पण बोलले. ओपन चॅलेंज आहे. विचारांची लढाई विचारांनी करा. प्रतिमावंचनाचा मार्ग ब्राह्मणी आहे, लक्षात ठेवा. आम्ही प्रतिमावंचन करत नाही. आम्ही प्रश्न सार्थ विचारले होते. तुम्ही कलाकारांचं आर्थिक शोषण केलं का नाही हा प्रश्न आम्ही विचारलेला होता. तुम्ही लोकांचं मानधन, तुम्ही कलाकारांना फसवता. शासन काय देत नाही, शासनाकडे भीक मागतात लोक कलावंत, काहीतरी द्या. आणि तुमच्याबरोबर कलावंतांनी येऊन स्टेजवर कार्यक्रम केला आणि तुम्ही त्यांना सांगता की पैसेच मिळाले नाहीत आणि त्यांच्यासमोर पैसे येतात.
तुम्ही बाबा राम रहीम आहेत का? दाखवायचं तोंड वेगळं आणि जगायचं तोंड वेगळं. मी म्हणजे स्वतःला कंट्रोल करतोय. मी माझ्या भावना समजून घ्या या ठिकाणी, की तुम्ही कलाकारांचं आर्थिक शोषण केलेलं आहे आणि आर्थिक शोषण करणं हे भांडवली मूल्य आहे आणि भांडवली मूल्य हे मार्केटमधून आलेलं आहे, नफ्याचं तत्व आहे. तुम्ही कलाकारांना लेबर म्हणताय आणि त्यांचं शोषण करताय. डिजिटलायझेशनच्या काळामध्ये आपण ज्या वेळेला पुढे जातोय, तर डिजिटलायझेशनच्या काळामध्ये कलावंतांनी डिजिटलाइज व्हायचं नाही. नव्या महाजलस्यानं यूट्यूब चॅनल काढला आणि यूट्यूब चॅनलला 2-2 मिलियन 1-1 मिलियन व्ह्यूवर्स मिळाले आम्हाला. मग आम्ही मार्केटची झालो. कुठला निकष लावला तुम्ही मार्केटचा? आम्ही भांडवली झालो. हे निकष कुठला आहे? एक तरी निकष टिकणारा तुम्ही मांडा, की ज्या निकषाच्या आधारावर तुम्ही म्हणू शकता की शीतल साठे, सचिन माळी हे भांडवली झालेले आहेत. आमच्या लेखनात दाखवा, आमच्या शाहिरीत दाखवा, आमच्या सादरीकरणात दाखवा, आमच्या यूट्यूब चॅनलवर दाखवा की आम्ही बाबांना काहीतरी भांडवली काम केलेलं आहे. आम्ही आमचा कंटेंट क्रिएट करतोय. आमच्याकडे साधनं नाही आहेत, आमच्याकडे स्टुडिओ नाही आहे, तरीसुद्धा आम्ही 50 गाणी रेकॉर्ड केली ऑडिओ व्हिडिओ रूपामध्ये. द्राक्ष आंबट अशा प्रकारचं एक म्हण आहे. मला त्यात जायचं नाही आहे, पण मी हे सांगतो की ज्यांच्या डोक्यामध्ये स्पर्धा आहे, स्पर्धेतून विकृती येते. हे मार्केटचा नियम आहे. म्हणून तुम्ही मार्केट म्हणताय. आणि कुठली ही गोष्ट आहे? 7,30,00,000पेक्षा जास्त लोकांनी 99 महाजलशाचं यूट्यूब चॅनल बघितलेलं आहे. युरोपमधल्या एका देशाची लोकसंख्या सुद्धा 5 कोटी असते, 2 कोटी असते. 7 कोटीपेक्षा जास्त लोकांनी आमचं चॅनल बघितलेलं आहे. आम्हाला अभिमान आहे याचा. आम्ही फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि तथागत गौतम बुद्धांची गाणी टाकलेली आहेत. कुठली गाणी आहेत आमच्या याच्यामध्ये? आम्ही लहुजी वस्तादांची गाणी टाकलेली आहेत. ह्यात कुठं मार्केट आहे? लहुजी बोले ज्योतीला, जागव ह्या मातीला सांगणारा लहुजी, फुल्यांच्या बरोबर उभा राहणारा सत्यशोधक लहुजी, हे गाणं मार्केटचं आहे. तुम्ही कुठला निकष कुठला लावलाय? कुठल्या मल्टीनॅशनल कंपनीकडून आम्ही पैसे घेतले? माझं म्हणणं आहे, तुम्ही पिक्चरची गाणी लिहिली, मानधन घेतलं, यात काही चूक आम्हाला नाही वाटत. तुम्ही मानधन घेता, आम्हाला नाही वाटत मानधन घेणं चुकीचं आहे. आणि ठीक आहे, हा एकदम डेमोक्रेटिक व्यवहार आहे, 2 साईड आहे. म्हणजे कलाकारांनी आत्महत्या करून गेलं पाहिजे आणि मग तुम्ही त्यांच्यावर बोलणार का आत्महत्या केल्यानंतर, की बाबा हा ह्यो मोठा कलाकार होता, छान कलाकार होता? आपण कुठल्या काळात जगतोय? त्या काळाचे नियम आहेत ना. आज कलाकाराला तुम्हाला लक्षात घ्या की मोबाईल लागतो, कलाकाराला 2 टाईमचं जेवण लागतं. हे सगळं त्याला जनतेच्या आधारावरच करावं लागतं. आणि जनता, मायबाप जनता हीच कलाकाराची खरी आहे, आई वडील आहे. त्या कलाकारांना जनता जगवते. जे कलाकार जनतेच्या बळावर जगायला लागलेले आहेत, त्या लोकांना तुम्ही मार्केटचं ठरवून टाकताय. माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे. त्यांनी मार्केट म्हणजे काय, कुठले कलाकार मार्केटमध्ये आहारी गेलेले आहेत, त्यांची नावं लिहावीत आणि त्यांचं विश्लेषण करावं. त्याचं लेखी उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. नसेल तर तुम्ही बिंदू चौकात मोठी सभा घ्या, त्या सभेत तुम्ही बोलायला तयार आहे. शीतलसाठी येऊन बोलायला तयार आहेत. आम्ही अजून आतापर्यंत आम्ही आपलेच वोट आपलेच दात म्हणून आम्ही बोलत नाही. आता बोलणं भाग पडलेलं आहे. अजून आम्ही लेखण्या चालवलेल्या नाहीत या विषयावर. कॉन्ट्रॅक्ट लेबर कोणाला तुम्ही म्हणता? कॉन्ट्रॅक्ट लेबर हे सगळं तुमच्या डोक्यात. जसा तुम्ही पारद्यांना, मी तुम्हाला इथं सांगतो, तुम्ही पारद्यांना क्रिमिनलाइज केलं, भोईंना क्रिमिनलाइज केलं, खटकांना केलं, गोंधळ्यांना केलं. डॉक्टर आहा साळुंके यांच्याकडे यांची गाणी दिली होती यांनी, या शाहिरांनी, ज्येष्ठ शाहिरांनी. कशासाठी? प्रस्तावना लिहा म्हणून पुस्तक काढत होते. मी त्याचा साक्षीदार आहे. आणि अमरनाथ चंडालिया हे त्यावेळेला आमच्यावर कबीर कलामच्यात काम करायचे, ते त्याचे साक्षीदार आहेत. आम्ही तिघं आहा साळुंकेंच्याबरोबर होतो. आहा साळुंकेंनी त्यांना सांगितलं, हे पालखीचे भोई मधलं भोई शब्द काढून टाका, तरच मी तुम्हाला प्रस्तावना देईन. कारण तुम्ही भोई लोकांना क्रिमिनल पद्धतीने उभा केलेला आहे. या शाहिरांनी ऐकलं नाही. हे तर आणखीन वाईट असते. अजाणतेपणी काही शाहीर लिहितात, पण ज्या वेळेला त्यातले तज्ज्ञ माणसं, विद्वान माणसं ज्यावेळेला एखादी चूक लक्षात आणून देतात, त्यावेळेला ती चूक बदलायची असते. चूक करणं माणसाचा नैसर्गिक गोष्ट आहे, चूक होणं. पण एक चूक वारंवार करणं ही विकृत गोष्ट आहे. आणि ही विकृती तुम्ही सांभाळलेली आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आहा साळुंकेंनी प्रस्तावना दिली नाही. आजही आहा साळुंके जिवंत आहेत. आहा साळुंकेंना तुम्ही विचारू शकता. मी एकही शब्द माझ्या अंगचा बोलत नाही, खोटा बोलत नाही. स्पष्टपणे बोलतोय, प्रकटपणे बोलतोय, पण सत्य बोलतोय, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणखीन एक, आता ते गेले बिचारे कोरोनामध्ये, कलावंत होते, तेही असंच काहीतरी बरळले होते. मेल्यानंतर वैर संपतं वगैरे ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही आता खरं तर.
कारण मी महात्मा फुलेंचं कालच मी समग्र वाचत होतो. महात्मा फुलेंनी सांगितलं की माझ्या मैतावर सुद्धा या सगळ्या वाईट लोकांची सावली पडली नाही पाहिजे. हे फुल्यांनी लिहिलेलं आहे, म्हणून मला आता बोलावं लागतंय. गळे विकले म्हणजे काय हो? आता तुम्ही तर अख्खा देहच विकला ना. तुम्ही अख्खीच उभा राहिले पिक्चरमध्ये जाऊन. त्याचं काय चिकित्सा करणार? त्याच्याकडनं मानधनं घेतली, ते मल्टिप्लेक्सला पिक्चर गेले, ते नेटफ्लिक्स हे एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचं हे आहे, OTT प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर तुमचा पिक्चर दिसतो, त्याच्यावर लोकांचं सबस्क्रायबर करायला लागतात, त्यासाठी हजार रुपये 4,000 रुपये ते सबस्क्रिप्शन करतात. हे सगळा पैसा मल्टीनॅशनल कंपन्यांच्या गल्ल्यात जमा होतो. मार्केट नाही तिथे. म्हणजे दुसऱ्याचं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यात गेलेलं मुसळ दिसत नाही. अशा प्रकारची अवस्था झाली राहू तुमची. काय आहे? तर मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीची आम्ही जी गाणी लिहिली ही पैशासाठी लिहिली नाहीत, ती आम्ही संविधानाच्या संरक्षणासाठी लिहिली. आणि आम्ही वंचितची गाणी जी लिहिली, आमच्या अंजली माईदेव, अंजली आंबेडकर आजही आहेत, त्यांना तुम्ही विचारा ही गाणी कशी लिहिली, काय लिहिली. ते सगळे जितरत्न आमचा मित्र आहे, तो उद्या बोलणारच आहे, परवा दिवशी. ते आम्ही खूप काळजाच्या देठापासून ही गाणी लिहिली आणि काळजाच्या देठापासूनच ती गाणी गायली. त्याचं म्युझिक पण तेवढ्या ताकदीनं आम्ही केलं. हे आम्ही त्या पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या विखारी टीका विनाकारण तुम्ही करू नका. आंबेडकरी जलसाकारांना तुम्ही संभ्रमित करू नका. आंबेडकरवादी म्हणून घेण्यासाठी आपल्याला आंबेडकरी आचरण करावं लागेल. थोडी तरी करुणा आपल्यामध्ये असू द्या, दयाभाव असू द्या, प्रेम असू द्या, विश्वास असू द्या, वैज्ञानिकता असू द्या, तर्कशीलता असू द्या. कुठलाच तर्क नाही, कुठलाच विज्ञानवाद नाही. हवेमध्ये नुसत्या लाट्या फिरवायच्या, लोकांची डोकी फोडायची. मित्रांनो, मी तुम्हाला इथं सांगेन की आपण एवढे हिंसक आहोत, ही अत्यंत म्हणजे एक प्राणीशास्त्रीय तत्व आहे. माणूस माकडाचा माणूस म्हणून लय वर्ष झालेले नाही आहेत, त्याच्यामध्ये प्राणी तत्व आहे आणि प्राणीशास्त्रीय तत्वामुळे माणूस हिंसक असतो. ही हिंसा कुठून येते? तर तू हिंसा तर ते फेसबुक, म्हणजे त्याला डायरेक्ट मारता येत नाही, तर तो फेसबुकवरून हिंसा करतो, तो ट्विटरवरून हिंसा करतो. हे जे ट्रोलर्स आहेत ना, हे ट्रोलर्स त्या पद्धतीने काम करत असतात आणि ते हिंसक पद्धतीनं अशा पद्धतीनं फेसबुकवर घाणेरडं लिहिणे, एखाद्याला टोमणे मारणे. काय टोमणे मारताय तुम्ही? डायरेक्ट बोला. तुम्ही संवादाच्या शक्यता तुम्ही संपवून टाकताय आणि तुम्ही मग नंतर अशा पद्धतीने व्यक्त होत आहे. तर आम्हाला काही त्रास वगैरे होत नाही. मार्केट म्हटलं तर आम्हाला काही त्रास होत नाही आहे. आम्ही आमच्या कामावर आढळपणे चालत राहणार आहोत. आम्हाला माहीत आहे की काही लोक नाव संभाजी असलं तरी काम अंबाजीच करत असतील, तर आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही आहे. सावित्रीबाई फुलेंनी या पुण्यामध्ये चिखल दगडगोटे झेलले, पण त्यांनी त्यांचं काम करत राहिले. आज या देशाची राष्ट्रपती महिला होऊन गेली, माझ्या सावित्रीमाईमुळे झालेली आहे. आज आम्हाला लोक जरी काही म्हणत असले, असे काही ज्येष्ठ शाहीर, जनता म्हणत नाही, लक्षात घ्या. जनता आज आम्हाला आम्ही यूट्यूबला आवाहन केलेलं आहे, नव्यान माझ्या लक्षाला मदत करा म्हणून, आणि तुमचा 1 रुपया 1 लाख एवढा आहे आम्हाला म्हणून. लोक आम्हाला रोज पैसे पाठवतात त्याच्यावर. आम्हाला आजही या लॉकडाऊनमध्ये आम्हाला लोक आर्थिक मदत करत आहेत. 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये जेवढे काही असतील ते लोक त्यांचे पाठवतात. काही लोक पगार झाल्या मला संपर्क करतात, म्हणजे आज पगार झालाय बाबा, पैसे देतो. ही जनता आमच्यासाठी अशा पद्धतीने उभी राहिलेली आहे. त्यामुळं आम्हाला कुणाचीही भय नाही आहे. आम्ही चालत राहणार, आमची गाणी येत राहणार, आमचे रेकॉर्डिंग होत राहणार. आणि आता तर आम्ही एक नवीन प्रोडक्शन हाऊसच तयार करतोय आणि लवकरच एक मोठी वेब सिरीज आम्ही आता करायला घेतलेली आहे. त्यावेळेला तर तुम्ही मार्केट म्हणून केस ओढून घेऊ नका, माहिती झालं. त्या वेब सिरीजचं काम खूप वरच्या पातळीवर पोचलेलं आहे. लवकरच त्याची सगळी आम्ही गोष्टी ज्या आहेत ते जनतेसाठी खुल्या करणार आहोत. पण आता आमचं काम चाललं आहे, त्याच्यावर रिसर्च काम चालू आहे, स्क्रीन प्लेचं काम चालू आहे. काम करतो आहोत आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आमचं काम करणार, प्रामाणिकपणे काम करणार आहोत. आम्ही आमच्या शाहिरीचं जे काय आहे हे योगदान प्रबोधनासाठीच आहे. जिथं कुठं असू तिथं आम्ही प्रबोधनच करत राहणार आहोत. आम्हाला कुठल्याही मी माझ्या पुस्तकामध्ये जात्यांतक सांस्कृतिक क्रांतीच्या आत्मांमध्ये मांडलेलं आहे. मम्मटानं कलेचं प्रयोजन काय म्हणून सांगितलं. ब्राह्मणी परंपरेमध्ये अर्थ, काम आणि कीर्ती. अर्थ म्हणजे पैसा मिळवण्यासाठी, काम म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, आणि कीर्ती, हे 3 प्रयोजन सांगितले आहेत. हे ब्राह्मणी आहे, लक्षात घ्या.
आमचा नारा असा आहे की भयमुक्त आणि लोभमुक्त होऊन कलावंतांनी काम केलं पाहिजे. कितीही संकट आली तरी कलावंतांनी उभं राहिलं पाहिजे, त्या संकटांचा सामना केला पाहिजे. मग ही संकटं समोरून येऊन देत किंवा आतून येऊन देत. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की इन पडे सिकलो कोणी मुझे धोका दे दिया. आता ही जी लोक आहेत ना, ज्यांना समजते ते अज्ञानागत करतायत. म्हणून मला हे सांगायचं आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करावा की कलावंतांना डॅमेज करू नका. प्रतिमा भंजनाचा कृपया मार्ग अवलंबू नका. तुम्ही जेवढं प्रतिमा भंजन करत जाल तेवढी आमची एनर्जी वाढते. त्याबद्दल थँक्यू. आम्हाला ऊर्जा मिळण्याचंच काम त्यातनं घेतो. आणखीन आम्ही जोमानं कामाला लागत राहतो आणि आम्हाला त्यामध्ये यश पण येत राहतं. आम्ही काम करत राहणार आहोत. आम्ही कशाची चिंता करणार नाही आहोत. आम्ही ना पैशासाठी जगतोय ना आम्ही कीर्तीसाठी जगतोय. आम्ही जे जगतोय त्याचा जगण्याचं प्रश्न आम्हाला माहीत आहे. डॉक्टर रावसाहेब कसबेंनी आम्हाला कलासंगिनीच्या शिबिरात प्रश्न विचारलेला होता की आपण का जगत आहोत, एवढ्याचंच उत्तर शोधा, तुम्हाला तुमच्या कलेचा गाभा सापडल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं की ही जी कलेचा जो गाभा आहे तो आम्हाला आमच्या कलेचा गाभा सापडलेला आहे. आम्ही त्या पद्धतीने जातोय. आम्ही चुकलो तर दुरुस्त करतोय. आम्ही जुन्या संघटनेत होतो त्यावेळेला आमचं चुकीचं प्रबोधन होतं. आम्ही टिट फॉर टॅटचं प्रबोधन केलं. नंतर आम्हाला लक्षात आलं की आपण चुकीचं आहोत. टिट फॉर टॅटनं फक्त शरीरं मरतील, माणसांचा मिळतो तसाच राहतो. म्हणून आम्ही टिट फॉर टॅटचा नारा कसा चुकीचा आहे ह्याच्यावर लिहिलं आणि आम्ही मग माणसांच्या मेंदूत जाऊन घुसून प्रबोधन कसं करता येईल ह्या पद्धतीची मांडणी आम्ही केली. नोशनल चेंजची रिव्होल्युशन झाली पाहिजे, मानसिक बदलाची क्रांती झाली पाहिजे, या पद्धतीची मांडणी आम्ही आमच्या कला साहित्यातून करायला चालू केलेलं आहे. आणि ती गाणी आता तुमच्यासमोर आहेत. ती गाणी सगळी येत आहेत. मला असं वाटतं की त्यांचं म्हणणं आहे की चळवळी नाही आहेत आणि मग ही गाणी बिणी काय नसतं, हे हवेतलं आहे सगळं. मला असं वाटतं की जरा आपल्या डोळ्याला थोडंसं साफ करा. खूप मोठी आंदोलनं भारतभर चालू आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन, लाखो शेतकरी रस्त्यावर बसलेले आहेत. दिल्लीच्या सगळ्या रस्त्यावर सगळे उतरलेले आहेत. किंवा शाहीनबागेचं आंदोलन मोठं झालेलं होतं. विद्यार्थ्यांचे आंदोलन JNU पासून जामियापर्यंत सगळे विद्यार्थी आंदोलनं करत आहेत. इथं मुंबईमध्ये सुद्धा आपण बघतो की विद्यार्थ्यांनी आंदोलनं केलेली आहेत. आंदोलनं सुरू आहेत. लोकांच्यामध्ये ह्या सगळ्या ब्राह्मणी फॅसिझमच्या विरोधामध्ये खूप तीव्र अशी भावना आहे आणि लोक लढत आहेत. आपल्याला दिसत नाही. आपण जर फ्लॅटमध्ये कोंडून घेऊन बसलो असेल तर आपल्याला दिसणार नाही कधीही. आपण जर आपल्याच आत्मप्रीतीमध्ये लीन झालेलो असू तर आपल्याला ही आंदोलनं दिसणार नाहीत. पण मला माहिती आहे की मी केवळ दिल्लीतल्या किसान आंदोलनाकडूनच प्रेरणा घेत नाही किंवा केवळ शाहीनबागेतूनच प्रेरणा घेत नाही. जगभरातले शोषित पीडित जे आहेत त्यांची जी आंदोलनं चालू आहेत त्याच्यातून मी प्रेरणा घेत असतो. रोज मी त्या आंदोलनाशी माझी रूट्स जोडत असतो, त्यांच्याशी माझा धागा जोडत असतो आणि मी काम करत असतो. त्यातून माझी कला साहित्य संस्कृतीची जी काही गोष्ट आहे ती येत असते. माझं काम त्यातून चालू असतं. मित्रांनो, मला हे सांगितलं पाहिजे की आंबेडकरी जलसा जो आहे आज आपण ह्या टप्प्यावर आहे. नवीन सगळ्या कलावंतांना माझी विनंती आहे की तुम्ही तांत्रिकदृष्ट्या उन्नत झालंच पाहिजे. तुम्ही स्वतःला डिजिटल केलंच पाहिजे. तुम्ही तुमचा सेटअप उभा केला पाहिजे. आज आम्ही जे काही मानधन घेतोय त्या मानधनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे, आम्हाला आमचा स्टुडिओ उभा करायचा आहे. आम्ही नव्यान महाजलसा हा त्यासाठी प्रयत्नशील आहे. बघा मित्रांनो, ज्या काळामध्ये वामनदादा गात होते, ज्या काळामध्ये अण्णाभाऊ गात होते, ज्या काळामध्ये अमरशेख गात होते, त्याच काळामध्ये लता मंगेशकर किंवा आशा भोसले हे सगळे मंडळी गात होते. आज आमच्या वामनदादा कर्डकांचा आवाज आम्ही तसा रेकॉर्ड केला नाही. आम्हाला अण्णाभाऊ साठेंचा आवाज कसा होता हे येणाऱ्या पिढीला सांगता येत नाही. अमरशेखांची काही 2-3 गाणी सोडली तर अमरशेखांचं काही रेकॉर्ड आमच्याकडे नाही. मला असं वाटतं की आम्हाला आमचा स्टुडिओ उभा करण्यासाठी आम्हाला मानधन घेणं गरजेचं आहे. आम्ही सन्मानानं ती गोष्ट करतोय आणि त्यामुळं आमची विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही या नव्यान महाजलशाच्या ह्या स्टुडिओ निर्माण करण्याच्या कामाला तुम्ही मदत करा. आम्ही कलासंगिनीच्या माध्यमातून सुद्धा त्याच पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करतोय. आंबेडकरी जलसा उन्नत होताना सगळ्यात महत्त्वाचं आधी तो आयडिओलॉजिकली उन्नत झाला पाहिजे. सौंदर्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून उन्नत झाला पाहिजे. नकारात्मक प्रबोधन सोडून सकारात्मक प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून उन्नत झाला पाहिजे. आणि मग मला वाटतं की तो डिजिटलाइज झाला पाहिजे. हा आंबेडकरी जलसा डिजिटलाइज होऊन जागतिक पातळीवर गेला पाहिजे. केवळ भारताच्या पातळीवर नव्हे तर जगातल्या सगळ्या संगीताचा अभ्यास, लोकसंगीताचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. आपल्या संगीताचं त्यांच्या संगीताशी फ्युजन केलं पाहिजे, जोड दिली पाहिजे आणि ह्यातून नवीन संगीतसुद्धा निर्माण केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण यशस्वी होऊ. आंबेडकरांचा हा लढा खूप मोठा लढा आहे. ह्या लढ्याला जोपर्यंत ह्या देशात जात्यांत होत नाही तोपर्यंत आंबेडकर नावाचं वादळ घोंगावत राहणार आहे. आंबेडकरी चळवळ जिवंत राहणार आहे. ती चळवळ लढत राहणार आहे. आणि मला
सगळ्यात महत्त्वाचं आहे की जात वर्ग स्त्रीत अस्त्यांताची लढाई ही आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची लढाई आहे. आज ह्या टप्प्यावर बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन जाताना शरद पाटलांनी जी काही मांडणी केली आहे त्याचा अभ्यास करा. डॉक्टर रावसाहेब कसबेंनी मांडणी केलेली आहे त्याचा अभ्यास करा. डॉक्टर साळुंखेंनी मांडणी केलेली आहे त्याचा अभ्यास करा. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा. सगळ्या महामानवांच्या खांद्यावर आपण उभं राहावं. आपण कुठल्याही इझमच्या किंवा तत्त्वज्ञानाच्या बेड्या घालून बसून चालणार नाही. आपल्याला स्वतः बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला उन्नत कसं झालं पाहिजे. त्याच्याबद्दल मी शेवट करताना बाबासाहेबांच्या कोटेशनच माझ्या या लाईव्हचा मी हे करणार समारोप करणार आहे. तर ही उन्नती झाली पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून माझा मोबाईल दे जरा, मला ती मेन स्ट्रीम कविता पाहिजे. मला एक कविता पण या ठिकाणी सादर करायची आहे की हां, तर मुद्दा असा आहे मित्रांनो की आता हे कोणी मार्केट काय म्हटलं तर ह्याच्याकडे काही लक्ष देऊ नका. तुम्ही मानधनं घ्या, व्यवस्थित घ्या मानधनं. चांगला सेटअप तयार करा. चांगलं ट्रेनिंग प्रशिक्षण झालं पाहिजे. जे गायक आहेत त्यांनी शास्त्रीय संगीतापासून जगभरातल्या संगीताचं ट्रेनिंग घ्यावं. नवीन कला त्या पद्धतीनं जन्माला घालाव्यात. आपल्या सगळ्या शाहिरी जलसाकारांनी कॅमेरे चांगल्या पद्धतीचे घ्यावेत. त्यांनी त्यांची शाहिरी जलची शूटिंग करून त्याचं डॉक्युमेंटेशन करावं. आपल्या लोककलावंतांचं डॉक्युमेंटेशन करावं. आपण ह्या गोष्टी आपल्याकडं साधनं नाहीत, परंपरागत काही जमिनी नाहीत. आपल्याकडे काही तसे मोठे मोठे आपण काही बनिया लोक आहोत की आपल्याकडे काहीतरी व्यवसाय आहेत. आपल्याला जनतेतून जाऊन 4 पैसे आणावे लागतील आणि जनतेला परत करावे लागतील. ह्या पद्धतीनं आपल्याला जावं लागणार आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कोण एखादा माणूस काहीतरी बोलतोय म्हणून काही डिमोरलाइज होण्याची पण काही गरज नाही. जनता तुमच्या पाठीवर हात ठेवून उभी आहे. जनता तुमच्या पाठीशी उभी आहे. तोपर्यंत तुम्हाला कोणीही काहीही करू शकत नाही. असं माझा अनुभव, आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे तुम्ही लक्ष द्या. मी जे काही गोष्टी मांडलेल्या आहेत याचा तुम्ही बारकाईने विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की आज म्हणजे बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे लाईव्ह होते. तर बाळासाहेबांना मी शुभेच्छा देतो. सगळ्या वंचितच्या सगळ्या कलाकारांना, कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो की हा वाढदिवस अशा पद्धतीनं जागरणाचा वाढदिवस तुम्ही केला आहे. तर तो तशाच पद्धतीनं जनजागरणाचा वाढदिवस करून तुम्ही त्याला आणखीन चांगल्या पद्धतीनं साजरं करताय. या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं बाळासाहेबांच्या या वाढदिवसाला यशस्वी करताय आणि लोकांच्या जनजागरण करताय. त्याबद्दल तुमचे धन्यवाद देतो मी. कपिल भाऊ असेल किंवा अनिल असेल हे आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी हा उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मी आभारच मानतो. आणि मी जे काही परिसंवादाचं जे काही प्रपोजल दिलेलं आहे, ओपन डिबेटचं जे काही प्रपोजल दिलेलं आहे, कारण आपली डिबेटची परंपरा ही आपली परंपरा आहे आणि केवळ शिव्या देत राहणं ही ब्राह्मणी परंपरा आहे. समोरासमोर येऊन संवाद करणं ही समतेची परंपरा आहे. आणि समोर न येता कुठून तरी फेसबुकवरून किंवा ह्याच्यावरून त्याच्यावरून किंवा फोन करून लोकांना काहीतरी भलतं सलतं सांगत राहणं किंवा त्यांचं प्रतिबिंबन करत राहणं ही ब्राह्मणी परंपरा आहे. मला असं वाटतं की या ब्राह्मणी परंपरेतून आपल्या लोकांनी बाहेर यावं आणि सरळ डोळ्यात डोळे घालून बोलावं, चर्चा करावी, संवाद करावा. चुकलं असेल तर चुकलं म्हणून मान्य करावं. जर दुसऱ्याच आमचं चुकलं असेल तर आम्ही चुकलं म्हणून मान्य करावं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पुढे जावं असं मला वाटतं. नाहीतर काय आहे की आज काळ एवढा फोपावलेला आहे. ज्या पद्धतीनं या देशामध्ये मॉब लिंचिंग घडतं आहे, ज्या पद्धतीने ह्या देशामध्ये हे सगळं भयाचं वातावरण आहे, इनटॉलरन्स आहे. दाभोळकरपासून पानसरे कलबुर्गीपर्यंतच्या सगळ्या मंडळींना ज्या पद्धतीनं आज संपवण्यात आलं, विचारांना संपवण्यात आलं, हे सगळं आपण जे बघतोय तर त्या सगळ्या काळामध्ये आपण चाललेलो आहोत. जगभर आणि म्हणजे देशभर फॅसिझमचं वारं वाहत असताना तुम्ही आपलीच बाळं खाताय असं घडवू नये असं मला वाटतं. आपल्या बाळांना जरा ऊब द्या एवढीच या ठिकाणी माझी विनंती आहे. आणि म्हणून मी म्हटलं की ब्राह्मणी सौंदर्यशास्त्रामुळे काय घडतं तर मी मगाशी जे काही पालखीच्या भुईच्या गाण्याचं उदाहरण दिलं त्या गाण्यात तुम्ही ती सगळ्यांनी 100 वेळा ऐकलं असेल. त्यात काय आहे की आमची कथा नाही लिहिली, आमची गाथा नाही लिहिली, आमचं चित्र नाही काढलं. आपण कशाला कोण काढेल तुमचं चित्र, का काढावं? मला असं वाटतं की तुम्ही हे रडगाणं बंद करा. हे रडगाणं ब्राह्मणी सौंदर्यशास्त्रातून आलेलं आहे. तुम्हाला तुमचा समृद्धीचे साठे, तुमची एवढी संपन्नता, संपन्न परंपरा, एवढी कुबेराची परंपरा तुम्हाला मिळालेली आहे. कला साहित्याचे कुबेर आम्ही आहोत. कला साहित्य संस्कृतीचे कुबेर आम्ही आहोत. आमच्याकडे आमच्या आयाबायांनी गायलेल्या लाखो ओव्या आहेत. आमच्या आयाबायांनी लिहिलेली गाणी आहेत. आमच्या शेतकऱ्यांनी गायलेले भलर आहेत. आमच्या गोंधळ्यांनी गायलेले गोंधळ आहेत. आमच्या शाहिरांनी गायलेले पवाडे आहेत. आमच्याकडे कला साहित्य संस्कृतीचं आराध्यांनी गायलेली गाणी आहेत. पोतराजांनी गायलेली गाणी आहेत. आमच्याकडे प्रचंड मोठं असं समृद्ध असं दालन मौखिक परंपरेचं
आमच्याकडे पडलेलं आहे, आम्ही ते बघत नाही. आमच्याकडं कबीर आहेत, कबीराने आमचं मानवाचं महाकाव्य, जीवनाचं महाकाव्य लिहिलं, तत्त्वज्ञान लिहिलं. ते कबीर आमच्याकडे आहेत, तरी तुम्ही रडत बसता की आमचं गाणं नाही लिहिलं. आमच्याकडे संत तुकाराम आहेत, आमच्याकडे संत नामदेव आहेत, आमच्याकडे जनाबाई आहे, आमच्याकडे सावित्रीबाई फुले आहेत, आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, आमच्याकडे राजर्षी शाहू महाराजांचा वारसा आहे, आमच्याकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वामनदादा कर्डकांचा वारसा आहे, आमच्याकडे कुंदन कांबळेंचा वारसा आहे. हे लाखो काव्य, लाखो गाणी, या इतके इतके तमाशे आमच्याकडे आहेत. एवढं सगळं आमच्याकडे असताना आमच्याकडे काय नाही, आणि भिकाऱ्यासारखं त्यांच्याकडे जाऊन वंजर घेऊन झोळी घेऊन उभे राहतो की आमचं गाणं नाही गायलं, आमची काय. अरे का नका लिहू, गरज नाही आम्हाला. आता आम्हाला बाबासाहेबांनी लिहायला शिकवलं, फुल्यांनी लिहायला शिकवलं, गायला शिकवलं. आता आमचे कवी लिहितील, आमचे कवी गातील, आमचे चित्रकार चित्र काढतील, आमचे शिल्पकार शिल्प काढतील, आमचे नाटककार नाट्य करतील. आता आम्ही या सगळ्या कला साहित्य संस्कृतीचे मेनस्ट्रीम आम्ही आहोत. कालही आम्हीच होतो मेनस्ट्रीम, आणि आजही आम्हीच मेनस्ट्रीम आहोत. म्हणून या सगळ्या आंबेडकरी जलसाकारांच्या अनुषंगानं जे काही माझं आज लाईव्ह आहे, त्याचं मी एका कवितेमध्ये मांडलेलं आहे यापूर्वीच. ती कविता मी तुमच्या समोर मांडतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र रणगाणं मांडतं, आणि अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र मात्र मुक्तिदायी राजकारण उभा करतं. सांस्कृतिक राजकारणासाठी तुमच्याकडं अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र असले पाहिजे, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आणि म्हणून माझ्या कवितेचं नाव काय आहे, हू इज मेनस्ट्रीम. ही कविता घेऊन मी एंड करणार आहे, मग तुमचे प्रश्न उत्तरं तुम्ही एक करावेत. हू इज मेनस्ट्रीम असा प्रश्न आहे ते. सूर्य मांडतो आहे काजव्यापुढं गारहान, सूर्य मांडतो आहे काजव्यापुढं गारहान, चर्चा सुरू आहे काजव्यांच्या राजबिंडे असण्याची, काजव्यांच्या तलम वस्त्रांची, काजव्यांच्या पक्षपाती लेखण्यांची, कुंचल्यांची, रंगांची. ही काजवी आहे ते ज्यांच्या काजव्यांना म्हणताय तुम्ही आमच्यावरल्या, ही काजवी आहेत. आम्ही सूर्य आहोत. अज्ञानाचा भरला आहे महोत्सव, नकारात्मकतेचा रंगला आहे जलसा, ज्यांनी स्वतःच्या हातानं केलं आहे सूर्याचं राज्य खालसा. काजव्यांनी सूर्यावर वार केल्याची कवनं रचण्यात दंग आहेत शाहीर, काजव्यांनी सूर्यावर वार केल्याची कवनं रचण्यात दंग आहेत शाहीर. काजवे सूर्यापेक्षाही तेजस्वी आहेत, हा अजब शोध त्यांनी केला आहे जाहीर. काजवे सूर्यापेक्षाही तेजस्वी आहेत, हा अजब शोध त्यांनी केला आहे जाहीर. काजव्यांना महाकवी म्हणून गदी माडगुळकर काजव्यांना महाकवी म्हणून घोषित करण्यात कोण आहे माहीर. हे हिरे ओरडतायत कचऱ्याच्या नावानं कुजवलं म्हणून, हे हिरे ओरडतायत कचऱ्याच्या नावानं कुजवलं म्हणून, ह्या रेषा रडतायत रंगाच्या नावानं मुजवलं म्हणून, हे तारे बडबडतायत आकाशाच्या नावानं लटकवलं म्हणून. ही आहे जगातील सर्वात मोठी ब्लॅक कॉमेडी. ही आहे जगातील सर्वात मोठी ब्लॅक कॉमेडी, ज्यांनी हजारो वर्ष हजारो भाषांची पिकवली शेती. अरे भाषा तरी किती असावेत आमच्याकडे, हे प्रमाण भाषा करत बसलेले आहेत. आमच्याकडं किती भाषा आहेत, हजारो भाषांचं पीक आमच्या लोकांनी फुलवलेलं आहे. शूद्रांनी, कुणब्यांनी, शेतकऱ्यांनी, मजुरांनी हजारो वर्ष हजारो भाषांची पिकवली शेती, आणि दिलं शब्दांचं चांदणं, कधी धन म्हणून, कधी देव म्हणून, कधी रत्न म्हणून, कधी यत्न म्हणून. ज्यांच्या रक्ताघामानं सुगंधित झाली या भूतलावरची रंगसंगती, ज्यांनी पर्वतांना बोलकं करून कोरल्या 84,000 स्तूप लेण्या, ज्यांनी पर्वतांना बोलकं करून कोरल्या 84,000 स्तूप लेण्या, ते स्वतःला मेनस्ट्रीम समजत नाहीत. किती मोठी शोकांतिका आहे. ज्यांनी कोरल्या 84,000 स्तूप लेण्या, ते स्वतःला मेनस्ट्रीम म्हणत नाहीत, मेनस्ट्रीम समजत नाहीत. कबीराचे दोहे, संतांचे अभंग, शाहिरांचे पवाडे, आराध्यांची गाणी, गोंधळ्यांचे गोंधळ, शेतकऱ्यांची भलर, आदिवासींचा रेला, आयाबायांच्या काळीज ओव्या, सारं फुकटात आणि वारशात मिळूनही चिंध्या पांघरून का फिरतायत हे थोर अवतारी पुरुष. सारं फुकटात आणि वारशात मिळूनही चिंध्या पांघरून का फिरतायत हे थोर अवतारी पुरुष. एखाद्या फिलॉसॉफरचं आव्हान, हे घडी का घेतायत उड्या, कधी दोषावर तर कधी रोषावर. एखाद्या फिलॉसॉफरचं आव्हान, हे घडी का घेतायत उड्या, कधी दोषावर तर कधी रोषावर. यांच्या निगेटिव्ह डिसीजमुळंच काजव्यापुढं सूर्य ठरवला गेलाय अगदीच किरकोळ. यांच्या निगेटिव्ह डिसीजमुळंच काजव्यापुढं सूर्य ठरवला गेलाय अगदीच किरकोळ. सूर्य गेलाय गारठून, सूर्य बसलाय गुडघ्यात मान घालून, काजवा आला आहे सूर्यावर चालून. सूर्याला केलं गेलंय अपमानित बोलून.
म्हणे काजवा झालाय मेनस्ट्रीम सूर्याला कोलून. म्हणे काजवा झाला हे मेनस्ट्रीम सूर्याला कोलून. सूर्याची पिल्लं रडत रडत बांधताहेत काजव्याच्या दारात तोरण. सूर्याची पिल्लं रडत रडत बांधताहेत काजव्याच्या दाराला तोरण. तुकाराम मात्र स्थित प्रज्ञासारखा उभाच आहे. छेडतो आहे विनेची तार आणि सांगतो आहे तुझं आहे तुझं पाशी पर जागा चुकलाशी. तुझं आहे तुझं पाशी पर जागा चुकलाशी. आणि विचारतो आहे हु इज मेनस्ट्रीम, हु इज मेनस्ट्रीम. तर आमच्या ह्या सगळ्या मौखिक परंपरेला घेऊन, या सगळ्या कलाप्रकारांना घेऊन, लोकसाहित्य लोकसंगीताला घेऊन आंबेडकरी जलसाकारांनी आपली वाटचाल करावी. जेंडरच्या अनुषंगानं आपण स्त्रीवादी दृष्टिकोन समजून घ्यावा, त्या पद्धतीने मांडणी करावी. जातीअंताच्या दृष्टिकोनातून आपल्या जातींना क्रिमिनलाइज न करता आपण नवीन सौंदर्यशास्त्र उभं करावं, जेणेकरून मग आपल्याला आंबेडकरी म्हणून घेता येईल. ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र घेऊन आपण स्वतःला आंबेडकरी शाहीर जलसाकार म्हणून घेऊ शकत नाही, हे यातून मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि बऱ्यापैकी मला जेवढं समजतंय तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहिरांचा खूप मोठा सन्मान केला. बाबासाहेब म्हणले होते की माझी 10 भाषणं एकीकडं आणि शाहिराचं भीमराव कर्डकाचं एक गाणं एकीकडं. खूप मोठा सन्मान, ह्याच्यापेक्षा मोठा सन्मान मला वाटतं की जगात कोणी कोणाला दिला नसेल. इतका मोठा सन्मान बाबासाहेबांनी शाहिरांना दिला. आणि बाबासाहेबांनी जे काही शेवटी कलाकारांसाठी, लेखक साहित्यिकांसाठी जे काही संदेश दिलेला आहे, तो संदेश वाचून मी थांबतो. मग तुमचे काही प्रश्न असेल तर बोलून, नाहीतर मग इथं थांबूया. तर बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं, मी वाचून दाखवतोय. मला साहित्यकारांना आवर्जून सांगायचं आहे की उदात्त जीवनमूल्ये आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा. आपलं लक्ष संकुचित ठेवू नका, ते विशाल बनवा. आपली वाणी 4 भिंतीपुरती राखू नका, तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नांच्या पुरतीच बंदिस्त करू नका, तिचे तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा. आपल्या देशात उपेक्षितांचं, दलितांचं, दुःखितांचं फार मोठं जग आहे, हे विसरू नका. त्यांचं दुःख, त्यांच्या व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचे जीवन उन्नत करण्यास झटा. त्यातच खरी मानवता आहे. बाबासाहेबांनी आपल्याला ग्लोबल व्हायला सांगितलेलं आहे. ब्राह्मणी सौंदर्यशास्त्रामुळं आपल्या नेणिवा समुद्र मंथन करत नाहीत. बाबासाहेब म्हणतात की 4 भिंतीत बंदिस्त करू नका आपला आवाज. आणि ह्या संदेशामध्ये आपली वाणी बंदिस्त करू नका, म्हणजे गायकांची दखल बाबासाहेबांनी घेतलेली आहे. आणि आमच्या डोक्यात काय की जे लिखित असतं ते श्रेष्ठ, जे मौखिक असतं ते कनिष्ठ, हे आपण यातनं काढून टाकूया. बाबासाहेबांनी हा जो संदेश दिला आहे, तो संदेशच आंबेडकरी शाहिरीला नवीन वळण देईल आणि नवीन दिशा देईल. येणाऱ्या काळाची आव्हानं पेलण्यास आम्ही सगळे समर्थ हो. आणि फॅसिझमच्या काळातच आम्हाला नवीन जागतिक दर्जाचं साहित्य निर्माण करण्याची संधी आहे. आंबेडकरी आंदोलन जागतिक करण्याची ही संधी आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. प्रश्न असेल तर बोला, नाहीतर मी थांबतो. यात हृदय मानव म्हणत आहेत की दिशा लघुपटाबद्दल बोलावं. तर मी सांगतो की हृदय मानव हे आमचे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी दिशा नावाचा एक चित्रपट तयार केलेला आहे, लघुपट तयार केलेला आहे, ज्यामध्ये तर त्या लघुपटाचं मला वाटतं की अजून तो पब्लिश झालेला नाही आहे, प्रकाशित झालेला नाही. तर तो होईल. तर तुम्ही या दीक्षा चित्रपटाला बघा आणि जास्तीत जास्त लोकांना तो बघण्यासाठी हे करा. त्याच्यामध्ये एका संविधान सांगणाऱ्या मुलीची गोष्ट त्यामध्ये मांडण्यात आलेली आहे. तर ते तुम्ही पहा. अजून तुम्हाला काही प्रश्न, मला असं वाटतं की मी खूप बोललो आहे, पण प्रश्न जर नाही आले तर मग मला थांबण्याशिवाय भाग हे नाही. रोहितचा प्रश्न आहे. रोहित म्हणतोय की आंबेडकरी चळवळीच्या मूल्यमापनामध्ये समाज बदलाची प्रक्रिया म्हणून आत्तापर्यंत सर्वच आंबेडकरी जलसांनी काय साध्य केलं व त्यातच नव्यान महाजलचा स्वतःचे मूल्यमापन आपण कसे कराल. मी एवढं सांगेन की रोहितला, आंबेडकरी जलसाकारांनी आपल्या देशामध्ये जे काही जाती व्यवस्थेचं क्रौर्य आहे ते समोर आणलं. आंबेडकरी जलसाकारांनी, बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या काही 3 क्रांत्या होत्या, सामाजिक क्रांती, राजकीय क्रांती आणि धार्मिक क्रांती, या तिन्ही गोष्टींची चर्चा चव्हाट्यावर आणली, ऐरणीवर आणली. आणि आंबेडकरी जलसाकारांनी धर्मचिकित्सेला हात घातला. आंबेडकरी जलसाकारांची वाटचाल ही जातीअंताकडे असली पाहिजे असं मला वाटतं. आम्ही 20 वर्षाच्या वाटचालीमध्ये 20 वर्ष प्रबोधनाचं काम केल्यानंतर आम्हाला फक्त 5 शब्द सापडले. आणि त्यातला पहिला शब्द आहे जनकला, दुसरा शब्द आहे जनदिशा, तिसरा शब्द आहे जनरंजन, चौथा शब्द आहे जनप्रबोधन आणि 5वा आहे जनसंघर्ष. आम्हाला नव्यान महाजलसाचा तुम्ही प्रश्न विचारला, त्यात आम्हाला हे 5 शब्द
20 वर्ष काम केल्यानंतर फक्त 5 शब्द आम्हाला सापडलेले आहेत. तर असं हे अजून काय ट्रेलर अजून कोण आले? आशिष शिंदे म्हणतात सचिनदादा फुले शाहू आंबेडकर विचारांचे कलाकार तसे तयार होणार. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे, अण्णाभाऊंच्या विचारांचे शाहीर तयार करण्यासाठी आपल्याला रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, आपल्याला संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभा करावी लागतील. आमच्या कलासंगिनीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या कलावंतांनी एकत्र करत आहोत. कलासंगिनीमध्ये आजपर्यंत 300-400 कलावंतांनी 4-4 दिवसाच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत त्यांच्या. आणि कार्यशाळेतून हे सगळे कलाकार त्यांना वैचारिकदृष्ट्या कलात्मकदृष्ट्या आपण घडवण्याचा प्रयत्न करतो, त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. त्यातले जे काही मास्टर आहेत रावसाहेब कसबेंच्यापासून गणेश देवींच्यापर्यंतचे अशा अनेक कलावंतांच्या फिलॉसॉफीच्या अनेक भागातले प्रांतातली मंडळी येऊन मार्गदर्शन करतात. आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला चळवळीचा जो काही हे आहे अवकाश आहे तो सुद्धा चळवळीचा अवकाश विस्तारला पाहिजे आणि फेसबुकमधून बाहेर आलं पाहिजे. मला असं वाटतं की आपले सगळे कलाकार जे आहेत ते फेसबुकमध्ये अडकायला लागलेले आहेत. फेसबुक हे रणांगण होऊ शकत नाही. आपलं रणांगण हे गावागावातली जनता आहे, शहरातली झोपडपट्टीतली जनता हे आपलं रणांगण असलं पाहिजे. शाहिरांनी जनतेत जाऊन किती कार्यक्रम केले याला जास्त महत्त्व आहे. फेसबुकवर आपण फार तर इन्फॉर्मेशन देण्यासाठी फेसबुक आहे असं मला वाटतं. आता हे लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला हे बोलावं लागते, वैचारिक सगळं फिलॉसॉफिकल मांडणी फेसबुकवर करावं लागते. पण फेसबुक हे आपलं रणांगण होऊ शकत नाही. ह्या भ्रमातून लवकरात लवकर फेसबुकच्या किंवा या सगळ्या मायावी जाळातून ते वापरा, त्याचा आपल्या प्रचारासाठी वापरा. पण जनतेत जाणं आणि जनतेतच आपली कला सादर करणं ह्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही मार्ग आपल्याकडं नाही हे मला असं वाटतं. अजून काय आहे? अजून अनिकेत डोळस म्हणतोय दोस्ती जिंदाबाद, दोस्ती जिंदाबाद. हृदयमानव प्रश्न असेल तर काय विचारा. दीक्षा चित्रपटाबद्दल बोललेलो आहे मी आता. अजून काहीतरी सांगा दुसरं. कोणाचा प्रश्न असेल तर सांगा मला. बघा मी इथे एक प्रांजळपणे सांगतो की मी जे काही 1 तासभर बोललो असेल, किती बोललो मला माहीत नाही, पण जे काही बोललो ह्यातलं जे काही तुम्हाला पटलं असेल, जे काही तुम्हाला चांगलं वाटलं असेल, जे काही तुम्हाला विकसित करण्यासाठी, उन्नत करण्यासाठी उपकारक ठरलं असेल, हे सगळं फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अमर शेख, वामनदादा कर्डक, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, सावित्री ह्या सगळ्या महामानवांचा आहे, संत तुकाराम, कबीर ह्यांचा आहे. पण ह्यातलं जे काही तुम्हाला खटकलं असेल, ह्यातलं काही चुकलं असेल, ह्यातलं तुम्हाला काहीतरी म्हणजे बेकार वाटलं असेल, हे सगळं माझं आहे. आणि मी एकदम साधा माणूस आहे. मी प्रत्येक गोष्ट बदलायला तयार आहे. मी प्रवाही राहायला तयार आहे. माझ्यामध्ये जर चूक असेल तर मी लगेच ते करेक्शन करेन. मला काय तुम्हाला सांगायचं असेल तुम्ही मला लिहून पाठवा, मी ते वाचेन. त्याच्यातून मला जर वाटलं चुकीचं काय माझं घडतं मी ते बदल करेन. बदललेलं मी तुम्हाला सांगेन, जगाला सांगेन. मित्रांनो, मी ज्यावेळेला आधी काम करत होतो, ज्यावेळेला टिट फॉर टॅटची मांडणी आम्ही करत होतो, ते चुकीचं हे म्हटल्यानं ज्यावेळेला आम्हाला लक्षात आलं, शरद पाटलांना भेटलो, रावसाहेब कसबेंना भेटलो, या मंडळींनी भेटल्यानंतर आमच्या लक्षात आलं हे आपण चुकीचं मांडतोय. त्यानंतर आम्ही स्वतः पुस्तक लिहून आमचे आत्मटीका, जाहीर आत्मटीका आम्ही केलेली आहे. आम्ही आत्मटीका करणारी माणसं आहोत. आम्हाला टीका करण्यात, कोणाला तरी दोष देणं किंवा कोणावर तरी रोष व्यक्त करणं ह्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. कारण निगेटिव्ह माणसं काही करू शकत नाहीत असं आमचं म्हणणं आहे. पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, थिंकिंग पॉझिटिव्ह पाहिजे. आणि आपण जर तथागताचे वारसदार आहोत तर आपण कोणाचाही द्वेष करता कामा नये हे आम्ही शिकलेलो आहोत. द्वेष करणं ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. ही द्वेष ब्राह्मणी जातीव्यवस्थेतून आलेली, आपली ब्राह्मणी वर्ण जातीव्यवस्थेने शिकवलेली गोष्ट आहे. वैर करणं, द्वेष करत राहणं, प्रतिमा भंजन करत राहणं हे सगळं ब्राह्मणी आहे. मित्रांनो, ह्याच्यातून आपण बाहेर पडूया. आपण एक खुला संवाद करूया, एकमेकांशी बोलूयात, एकमेकांना आधार देऊयात आणि पुढे जाऊयात. मला असं वाटतं की या ठिकाणी मी थांबतो. सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम आहे. दोस्ती जिंदाबाद आहे. सोबत राहूया. कोरोनाच्या काळामध्येही स्वतःला जपा, स्वतःला टिकवा आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप मोठं काम आपल्यासमोर पडलेलं आहे. ह्या देशाचं संविधान संकटात असताना आपण हे सगळं बोलतोय, ह्याचं एवढं भान सगळ्यांनी ठेवावं. आणि मित्रांची संख्या वाढेल अशा पद्धतीची चळवळ व्हावी, शत्रू वाढवावेत अशी चळवळ होऊ नये या मताचा मी आहे. माझं काय चुकलं असेल तर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. भावना आवेगात मी काय बोललो असेल तरीही मी या ठिकाणी